गुड मॉर्निंग क्लास. लास्ट लेक्चरला आपण काय केलं आहे की लास्ट लेक्चरला आपण कॅलरोमीटर आणि त्याचे ॲप्लिकेशन्स बघितले आहेत आणि प्रिन्सिपल ऑफ कॅलरोमीटर ॲक्च्युली बघितलं होतं. कुठलं? एनर्जी कन्झर्वेशनचं. काय सांगतं ते? हीट लॉस्ट इक्वल टू हीट गेन. हा आपल्याला मेन प्रिन्सिपल बघितला होता. जेवढी हीट लॉस झाली तेवढीच हीट इथे गेन होते दुसऱ्या सिस्टीमला. आणि ह्या प्रिन्सिपल बेसिसवर आपल्याला प्रॉब्लेम सोडवायचे आहेत. नंतर फर्स्ट ऑफ ऑल हा टॉपिक एक संपेल. ओके. मग हे प्रिन्सिपल आपलं मेन आहे जे आपलं कॅलरोमीटरमध्ये यूज होणार आहे. नंतर आपण बघितलं होतं की मेथड्स ऑफ ट्रान्सपोर्ट ऑफ एनर्जी. तुम्हाला काय बघायचे आहे? ट्रान्सपोर्ट ऑफ एनर्जी किंवा ट्रान्सपोर्ट ऑफ हीट म्हणूया आपण. तुमची हीट एका डायरेक्शनपासून एका सिस्टीमपासून दुसऱ्या सिस्टीमला कशी जाते हे ॲक्च्युली चेक करायचं आहे. मग आता ट्रान्सपोर्ट ऑफ हीटसाठी पहिली मेथड आहे कंडक्शन. कंडक्शन थोडी डिटेल वाईज आहे आणि रेडिएशन आणि कन्व्हेक्शन एवढी डिटेल वाईज नाही आहे आपल्याला. आपल्याला पहिली प्रोसेस बघायची आहे कंडक्शन. मग त्यासाठी काय करूया की एक सिस्टीम कन्सिडर करून घेऊया. त्याच्यामध्ये असं म्हणूया की इथं आपली स्टीम आहे. इथं स्टीम आहे आणि ह्याच्या आतमध्ये एक मेटलचा रॉड इन्सर्ट केला आहे. असे 4 कंडिशन्स कन्सिडर करूया. ठीक आहे. स्टीमचं टेम्परेचर हे तुमचं जवळपास 100 डिग्री सेल्सिअस असतं. किती? 100 डिग्री सेल्सिअस. मग आपण काय केलं आहे की एक ना रॉड कन्सिडर केला आहे मेटलचा जो आपण एका स्टीम चेंबरमध्ये इन्सर्ट केला आहे. ज्याद्वारे आपल्याला काय होईल की या मेटलला हीट ट्रान्सफर होईल. काय होईल? हीट मिळेल, त्याला एनर्जी काहीतरी मिळेल. मग आता एनर्जी मिळायला लागल्यावर इथलं काय होणार? मोलिक्युल्स जास्त पद्धतीनं व्हायब्रेट होणार, विगरसली व्हायब्रेट होतात. काय होतात? ॲटम्स नाहीचे विगरसली व्हायब्रेट होतात. पहिल्यांदा कुठं होणार? जिथं आपली एनर्जी मिळाली. त्यानंतर तो काय करणार? ॲडजसंट ॲटमला कोलाईड होणार. रिगरसली तुमचा काय होत असतो? व्हायब्रेट होत असतो. व्हायब्रेट व्हायला लागलं की तो दुसऱ्या ॲटम्सला कोलाईड होतो आणि तो कोलाईड झाला की इकडून एनर्जी दुसऱ्या ॲटमला ट्रान्सफर होते. नंतर परत त्याच पद्धतीनं दुसरा ॲटम तुमचा रिगरस पद्धतीनं व्हायब्रेट होतो आणि तो तिसऱ्या ॲटमला कोलाईड होतो. मग अशी काय होते? तुमची एका ॲटम टू दुसऱ्या ॲटमना एनर्जी ट्रान्सफर होत राहते. काय होत राहते? ट्रान्सफर होत राहते कोलिजनच्याद्वारे. आता याला काय म्हणतात तुम्ही? ही जी प्रोसेस आहे जी इकडून एनर्जी दुसऱ्या ॲटमला दुसऱ्याची तिसऱ्या ॲटमला जाणे याला म्हणतात कंडक्शन प्रोसेस. काय म्हणतात? कंडक्शन प्रोसेस. आता ही प्रोसेस कुठपर्यंत घडत राहते? आता हा एक सवाल येतो की ही अशी कधीपर्यंत जात राहील? मग आपल्याला खरंच छोट्या टायमिंगमध्ये होईल की काय होईल? तर ही जी प्रोसेस आहे ना आपली, कोलाईड होऊन दुसऱ्या ॲटमला तिसरा ॲटम तिसऱ्या ॲटमला तिसऱ्याहून चौथ्याला, याला पूर्ण रॉडला एकसारखं टेम्परेचर येईपर्यंत तुम्हाला जवळपास इन्फायनाईट टाईम जातो. म्हणजे इकडून कंप्लीट एनर्जी इथपर्यंत यायला आणि परत सगळीकडे टेम्परेचर सेम व्हायला ना इन्फायनाईट टाईम लागतो. तो एनर्जी घेईल, पुढे ट्रान्सफर करेल, घेईल, पुढे ट्रान्सफर करेल. हे ठीक आहे. पण अडचण अशी आहे की हे जर मग होत राहिलं असेल तर हे कंप्लीट रॉडचं टेम्परेचर एकसारखं व्हायला इन्फायनाईट टाईम लागतो. प्रॅक्टिकली इन्फायनाईट टाईम लागतो. ॲक्च्युली ऑब्झर्व काय होतं आपलं? आता एनर्जी ट्रान्सफर होतं हे तर काय आलं तुम्हाला की कोलिजनद्वारे अपटून एनर्जी पुढे जाते. मग काय होतं ॲक्च्युली प्रॅक्टिकली ऑब्झर्व केल्यावर की समजा हा तुमचा काय आहे? स्टीम आहे. स्टीम चेंबरमध्ये घातला. ह्याचं समजा आपलं टेम्परेचर झालं 30 डिग्री सेल्सिअस. 30 डिग्री सेल्सिअस. त्यावेळी इथले टेम्परेचर असतात 5, 10, 15 आणि अप टू 30पर्यंत येतं. काय होतं आपलं की आपण इनिशियली स्टीममध्ये घातलं आणि इनिशियली याचं टेम्परेचर 30 डिग्रीला झाले. तर काय होतं की ना हा जो सेक्शन आहे किंवा हे जे ॲटम्स आहेत काय करतात? काही एनर्जी ॲब्सॉर्ब करतात. म्हणजे काही एनर्जी ॲब्सॉर्ब करतात. ॲब्सॉर्ब केलं की त्याचं व्हायब्रेशन वाढतं, म्हणजेच त्याचं टेम्परेचर वाढलं असं आपण म्हणतो. मग काही एनर्जी
ॲब्झॉर्ब केल्यानंतर उरलेली एनर्जी पुढे पाठवतो. काय करतो? पुढे पाठवतो. म्हणजे त्याचा पार्ट त्याला जेवढी एनर्जी मिळते त्यातला काही पार्ट स्वतःकडे ठेवतो आणि दुसरा पार्ट पुढे ढकलतो. काय सांगतो लक्षात येतं आहे की तुम्हाला खूप मोठा भाग मिळाला आहे, त्यातला तो थोडासा तुकडा काढून स्वतःला घेतो, उरलेला पुढे ढकलतो. परत दुसरा ॲटम जो आहे, दुसरा आपला सेक्शन आहे, हा काय करतो? परत त्यातला छोटासा तुकडा काढून घेतो उरलेल्या ह्याच्यामधला आणि उरलेली एनर्जी पुढं पाठवतो. असं हे तुमचं कंटिन्युअस प्रोसेस होत राहते. काय होत राहते? कंटिन्युअस प्रोसेस होत राहते. तुमचा एक सेक्शन काही एनर्जी भाग घेतो, उरलेली पुढे ढकलतो. परत पुढचा सेक्शन त्यातला काही भाग घेतो, परत पुढे ढकलतो. ही तुमची हा प्रोसेस कंटिन्यू होत राहते. कधीपर्यंत? या एंडिंगपर्यंत. काय होतं? एंडिंगपर्यंत. त्यामुळे काय होतं की प्रत्येक सेक्शनला जी काही एनर्जी मिळणार आहे, प्रत्येक सेक्शनला काहीतरी एनर्जी मिळणार एवढं नक्की आहे ना, मग त्यामुळे त्याचं काय टेम्परेचर्स वाढत जातं. फक्त कसं आहे, हे जे आहे सर्वात जास्त आपल्याला एनर्जी या सेक्शनला मिळते, तर सर्वात कमी एनर्जी या सेक्शनला मिळते. कारण सर्वात मोठा भाग कधी या सुरुवातीच्या सेक्शनला आला आहे आणि नंतर कट होत तो कुठं आला? इथे आले एनर्जी. त्यामुळे काय होतं, तुम्हाला हे जे टेम्परेचरमध्ये ना किंवा एनर्जीचे जे डिस्ट्रीब्युशन्स आहेत भाग घेतलेले, ह्याच्यामध्ये ना फरक जाणवत जातो, फरक होत जातो आणि तो फरक आपल्याला या टेम्परेचरमध्ये दिसतो. नाही हो का? इनिशियली इथलं टेम्परेचर किती आहे? 30 डिग्री सेल्सिअस. तर इथं तुमचं टेम्परेचर 5 डिग्री सेल्सिअस आहे. म्हणजे काय होतं की तुमच्या प्रत्येक सेक्शनला जी एनर्जी मिळणार आहे ती सेम नसणार आहे. सर्वात हीटच्या सोर्सच्या जवळ जी आहे त्याला सर्वात जास्त एनर्जी मिळते आणि त्यातनं सर्वात कमी एनर्जी याला मिळत असते. ठीक आहे. हां, आता इथं टेम्परेचर डिफरन्स आहे ना 30 डिग्री आणि 10 डिग्रीमध्ये. मग हीट इकडे ट्रान्सफर होऊ शकते ना, परत होऊ शकते ना. हां, मग ट्रान्सफर झाल्यावर हे तुमचं टेम्परेचर होतं आहे 40 डिग्री सेल्सिअस. मग हे तुमचं जवळपास 20 डिग्री होईल, हे 25 होईल, हे 30 होईल. हे समजा ॲट टाईम समजा t=10 मिनिटला असं झालं आहे, तर 20 मिनिट्स नंतर तुम्हाला अशी सिच्युएशन मिळून जाईल मे बी. 20 मिनिट्सला मी हे अंदाजे धरले, रिअलिटीमध्ये 20 मिनिटं लागतील असं काही नाही आहे. हां, हे तुमचं 20पर्यंत आलं. नंतर काय होतं की एक स्पेसिफिक टाईम गजरल्यानंतर, म्हणजे जवळपास इथं म्हणूया 30 मिनिट्स, एखाद्या स्पेसिफिक टायमिंग जर तुमचा गेला, नंतर काय होतं की हा जो रॉड आहे ना, या सेक्शनचं टेम्परेचर तुमचं जवळपास 100 डिग्री सेल्सिअस होतं. काय होतं? 100 डिग्री सेल्सिअस होतं. हे प्रॅक्टिकली ऑब्झर्व झालेल्या फिनॉमिनात. मग आता काय होतं, काही सेक्शन नंतर काय होतं, हे 100 डिग्री सेल्सिअस होतं. मग हे तुमचं मे बी 60 असेल, हे 40 असेल आणि हे 30 असेल. 35 मिनिट्स नंतर किंवा 40 मिनिट्स नंतर तुम्हाला पण हीच कंडिशन मिळते की याचं टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस आहे, याचं 60 आहे, याचं 40 आणि याचं 30. काय होतं, एका स्पेसिफिक टायमिंग नंतर तुम्हाला असं ऑब्झर्व व्हायला लागतं की हे जे सेक्शन्सचे आहेत प्रत्येकाचं क्रॉस सेक्शनचं जर आपण टेम्परेचर बघितलं प्रत्येक पोर्शनचं, तर ते आता सेम राहायला लागतं. काय होतं? सेम राहायला लागतं, व्हेरी होत नाही विथ रिस्पेक्ट टू टाईम म्हणतोय मी. हे बघा काय झालं इथं. आता मगाशी मी सांगताना काय म्हटलं होतं की हा इथं एरिया हीट येते, त्यामधला काही भाग ॲब्सॉर्ब करून घेते, पुढे ढकलते, ॲब्सॉर्ब करतं, पुढे ढकलतं, ॲब्सॉर्ब करतं, पुढे ढकलतं. परत इथं पण तेच झालेलं आहे. हा सेक्शन परत तुमची हीट ॲब्सॉर्ब करतो, पुढे ढकलतो, ॲब्सॉर्ब करतो, पुढे ढकलतो, ॲब्सॉर्ब करतो, पुढे ढकलतो. पण आता इथं काय होतं माहिती आहे का की या सेक्शननंतर किंवा अशी जर पोझिशन आली ना, तर तुमचं काय होतं की टेम्परेचर आता व्हेरी व्हायला होत नाही. आता प्रत्येक सेक्शनला इथं 100 तर 100च राहणार, 60 to 60, 40 to 40, 30 to 30. परत तुमचं प्रत्येक सेक्शनचं टेम्परेचर वाढत नाही किंवा कमीही होत नाही. काय होत नाही? वाढतही नाही आणि कमीही होत नाही. एक अशी स्टेट येते ना तुमच्या रॉडची की प्रत्येक क्रॉस सेक्शन किंवा प्रत्येक सेक्शनचं टेम्परेचर आता कॉन्स्टंट राहायला लागतं. आणि हे कॉन्स्टंट याचा अर्थ असा नाही की सेम राहतं, म्हणजे या सेक्शनचं टेम्परेचर 100च राहील तुमचं, या सेक्शनचं टेम्परेचर 60च राहील, या सेक्शनचं 40, या सेक्शनचं 30च राहील. पण याचा अर्थ असा नाही आहे की प्रत्येक रॉडचं टेम्परेचर तुमचं 30 प्रत्येक रॉडचं पूर्ण रॉडचं टेम्परेचर 60 डिग्री सेल्सिअस असं काही नाही होत. तर प्रत्येक एक सेक्शन आहे त्या सेक्शनचं ना टेम्परेचर सेम राहतं. काय होतं? टेम्परेचर सेम राहतं तुमचं. ते
व्हेरी होत नाही, पण याचा अर्थ असा होत नाही की रॉडमधलं पूर्ण टेम्परेचर सेम आहे, रॉडमधलं पूर्ण लेन्थचं टेम्परेचर सेम आहे, असं नाही आहे प्रकार. प्रत्येक सेक्शनला वेगवेगळं टेम्परेचर आणि ते सेक्शन तुमचं विथ रिस्पेक्ट टू टाईम व्हेरी होत नाही. अशी जी स्टेट येते प्रॅक्टिकली, अशी जी स्टेट येते की ज्याचं टेम्परेचर तुमचं बदलत नाही, याला म्हणतात स्टेडी स्टेट. काय म्हणतात? स्टेडी स्टेट म्हणतात. आणि हे जे टेम्परेचर ॲक्वायर होतं ह्याला स्टेडी स्टेट टेम्परेचर असं म्हणतात. काय म्हणतात? स्टेडी स्टेट टेम्परेचर. आता याचा अर्थ असा होतो का की यातून हीट फ्लो होत नाही, असा होतो का? नाही होत. हीट फ्लो याचा अर्थ काय म्हणतो आपण? हीट फ्लो कधी होते? ज्यावेळी तुमचा टेम्परेचर डिफरन्स एक्झिस्ट असतो. आता टेम्परेचर कॉन्स्टंट होते, हीट तुमची फ्लो होते, याचा अर्थ काय होतो सांगतो. काय होतं की इथे तुमचं टेम्परेचर डिफरन्स एक्झिस्ट आहेच ना, करेक्ट? हां, म्हणजे तुमची एनर्जी किंवा हीट आहे ती इथून ट्रान्सफर ही झालीच पाहिजे एनी हाऊ, बरोबर. फक्त इथं टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं, याचा अर्थ तुमचे हे सेक्शन्स आता एनर्जी ॲब्सॉर्ब करत नाहीत. एनर्जी ॲब्सॉर्ब केलंच तरच टेम्परेचर वाढणार ना तुमचं. आता टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं, याचा अर्थ तुमचं हीट ते सेक्शन्स ॲब्सॉर्ब करत नाही आहेत. हीट ना ते सेक्शन्स ॲब्सॉर्ब करत नाहीत. काय करतात? ॲब्सॉर्ब न करता डायरेक्टली पुढे ट्रान्सफर करतात. काय करतात? डायरेक्टली पुढे ट्रान्सफर करतात. का होतं? कारण ह्या दोघांमध्ये टेम्परेचर डिफरन्स आहे. जेव्हा जेव्हा टेम्परेचर डिफरन्स असेल तेव्हा तेव्हा तुमचं हीट ही ट्रान्सफर होणारच आहे. हीट ही ट्रान्सफर होणारच आहे, कारण तुमच्या एनर्जीमधला फरक आहे. त्यामुळे एनर्जीमधला फरक असल्यामुळे ती इकडनं एनर्जी तिकडेही जाणारच कशीही. मग हे जे अशी स्ट्रीम येते किंवा अशी कंडिशन्स येतात त्यांना म्हणतात स्टेडी स्टेट कंडिशन. आणि हे जे टेम्परेचर ॲक्वायर झालं आहे त्याला स्टेडी स्टेट टेम्परेचर्स म्हणतात. आता याचा अर्थ काय होतो की समजा काय केलं आपण, एक इथलं एक क्रॉस सेक्शन घेतलं. काय केला? क्रॉस सेक्शन घेतला. आणि काय म्हटलं आपण की आपण ना टेम्परेचरचं व्हेरिएशन घेतलं. काय घेतलं? टेम्परेचरचं व्हेरिएशन घेतलं. कधी? विथ रिस्पेक्ट टू टाईम. विथ रिस्पेक्ट टू टाईम म्हणजे एक जर क्रॉस सेक्शन घेतला आपण, एक क्रॉस सेक्शन म्हणजे काय म्हणतोय मी, समजा ह्या स्टीम डिस्टन्सपासून 5 सेंटीमीटर एवढ्या डिस्टन्सवर तुम्ही मेजर करणार आहे. मग काय म्हणणार तुम्ही की समजा हे 5 सेंटीमीटरला तुम्हाला काय करायचं आहे की 5 मिनटानंतर, 10 मिनटानंतर, 15 मिनटानंतर, 25 मिनटानंतर असे तुम्हाला टेम्परेचर मेजर करायचं आहे. काय करायचं आहे? मेजर करायचं आहे. आणि त्यावेळी त्याला आपण जेव्हा डिफरन्शिएशन घेतो त्यावेळी ते डिफरन्शिएशनची व्हॅल्यू तुमची 0 होते. 0 होतं म्हणजे काय की ना, जर समजा 5 सेंटीमीटरवर आपण एखादा थर्मामीटर ॲड केला रॉडमध्ये, समजा इथं केला, तर काय होतं? 5 मिनटानंतर पण 60 डिग्री आहे, 15 मिनटानंतर पण 60 डिग्री आहे, 25 मिनटानंतर पण 60 डिग्रीच आहे, बदललेलं नाही आहे. हे जे असं येतं याचा अर्थ टेम्परेचर तुमचं कॉन्स्टंट आहे. टेम्परेचर कसं आहे? विथ रिस्पेक्ट टू टाईम कॉन्स्टंट आहे. विथ रिस्पेक्ट टू टाईम म्हणजे टाईम जरी बदलला तरी तुमचं टेम्परेचर बदलत नाही. ती जी कंडिशन आहे याला म्हणतात ही. मॅथमॅटिकली तुम्ही असं सांगता की डिफरन्शिएशन ऑफ टेम्परेचर और रेट ऑफ चेंज ऑफ टेम्परेचर विथ रिस्पेक्ट टू टाईम. रेट ऑफ चेंज ऑफ टेम्परेचर विथ रेट ऑफ चेंज ऑफ टेम्परेचर इज अ 0. किंवा आपण असं म्हणू शकतो की डिफरन्शिएशन ऑफ अ टाईम विथ रिस्पेक्ट डिफरन्शिएशन ऑफ टेम्परेचर विथ रिस्पेक्ट टू टाईम इज 0. याचा अर्थ तुमचं त्याच्या टेम्परेचर हे विथ रिस्पेक्ट टू टाईम व्हेरी होत नाही. विथ रिस्पेक्ट टू टाईम व्हेरी होत नाही असं म्हणतो आपण. आणि जर टाईम सेम ठेवला, समजा जर तुम्ही ना टाईम सेम ठेवला, काय केला आपल्याला 5 मिनिट्सवरच चेक करायचं आहे. फक्त काय म्हणणार आहे आपण की अलॉंग एक्स व्हेरिएशन कसं आहे बघणार आहे, अलॉंग लेंथ व्हेरिएशन कसं आहे बघणार आहे. ती जी क्वांटिटी येते dt/dx म्हणजे टाईमचं विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएशन आहे, विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएशन आहे. ही जी क्वांटिटी येते ना याला म्हणतात टेम्परेचर ग्रॅडियंट. काय म्हणतात? टेम्परेचर ग्रॅडियंट म्हणतात. टेम्परेचर ग्रॅडियंट याचा अर्थ तुमचं हीट फ्लोची जी डायरेक्शन आहे ना, हीट फ्लोची डायरेक्शन म्हणजे कशी, हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. काय म्हटलं आपण? हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर.
जी लेंथ आहे ना, असं आपण जाणार आहे, हायर टू लोअर जाणार आहे. याच्या अलॉंग, या लेंथच्या अलॉंग तुमचं टेम्परेचरचं व्हेरिएशन कसं आहे. 25 डिग्रीला 5 सेंटीमीटरला किती आहे, 10ला किती आहे, 15ला किती आहे, हे जे काढत असतो ना आपण, याला म्हणतात टेम्परेचर ग्रॅडियंट. त्याला मॅथमॅटिकली dt/dx असंही म्हणतात, किंवा आपण असं लिहू शकतो की T1 - T2 डिवायडेड बाय x, वेअर T1 इज ॲट अ हाय एंड, T2 ॲज अ लो एंड. म्हणजे T1 हाय टेम्परेचर आहे, हायर टेम्परेचर एंड आहे, आणि T2 हे तुमचं काय, लोअर टेम्परेचर एंड आहे. x म्हणजे हे तुमचं डिस्टन्स आहे. काय आहे, डिस्टन्स, टोटल लेंथ तुमची, त्या रॉडची कंप्लीट लेंथ मटेरियलची. आता ही जी क्वांटिटी आहे याला म्हणतात टेम्परेचर ग्रॅडियंट. टेम्परेचर ग्रॅडियंट काय सांगतो तुम्हाला, की हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचरला टेम्परेचरचा व्हेरिएशनचा रेट कसा आहे. म्हणजे एका सेंटीमीटरला किती न चेंज होतो ना, असं म्हणतो आपण. स्लोप काढतो माहिती आहे ना, हां, स्लोप म्हणजे नथिंग बट डिफरन्शिएशन असतं. मग काय सांगतो आपण, एका सेंटीमीटरने किती चेंज होतो आहे तुमचा टेम्परेचरचा, एका सेंटीमीटरनं किती चेंज होतो, हे जे टेम्परेचरचं चेंजिंग आहे याला म्हणतात टेम्परेचर ग्रॅडियंट. एका सेंटीमीटर पर सेंटीमीटर तुमचा टेम्परेचर किती चेंज होतं याला म्हणतात टेम्परेचर ग्रॅडियंट म्हणतात. काय म्हणतात, टेम्परेचर ग्रॅडियंट. ते आपण मॅथमॅटिकली डायरेक्टली असं सांगू शकतो, dt/dx और T1 - T2/x. T1 हे हायर टेम्परेचरचं एंड आहे, तर T2 हे लोअर टेम्परेचर एंड आहे, आणि x हे टोटल लेंथ आहे ऑब्जेक्टची. लक्षात आलं ना, टेम्परेचर ग्रॅडियंट लक्षात आलं. जिथून तुमचं हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचरची जी डायरेक्शन आहे, डायरेक्शन इथं इम्पॉर्टंट आहे, हायर टू लोअर जाणार आहे. हायर टू लोअर जातानासाठी प्रत्येक सेंटीमीटरला कितीनं चेंज होतो आहे, एका सेंटीमीटरनं कितीनं चेंज होतो याला म्हणतात टेम्परेचर ग्रॅडियंट म्हणतात. तो तुमचा पॉझिटिव्ह येईल. जर कोणी चुकून कोल्ड टू हॉट काढला तर मग तो तुमचा निगेटिव्ह येणार. कोल्ड टू हॉट काढला तर त्याचं नेगेटिव्ह येतो, हॉट टू पॉझिटिव्ह काढला तर ते पॉझिटिव्ह येणार. लक्षात राहील ना. नंतर स्टेडी स्टेट तरी लक्षात आलं, हां, की एक ठराविक अशी स्टेट येते की तुमचं रॉडचं एक स्टेडी स्टेट येते ज्याच्यामध्ये तुमचं टेम्परेचर व्हेरिएशन होत नाही. टेम्परेचर विथ रिस्पेक्ट टू टाईम तुमचं रॉडचं चेंज होत नाही, त्याला म्हणतात स्टेडी स्टेट. हे तुम्हाला असं देतात, स्टेडी स्टेट इज इक्वल टू डिफरन्शिएशन ऑफ T विथ रिस्पेक्ट टू टाईम इज इक्वल टू 0. रेट ऑफ चेंज ऑफ टेम्परेचर याला 0 आहे तुमचा. लक्षात राहील ना, विथ रिस्पेक्ट टू टाईम 0 आहे, विथ रिस्पेक्ट टू एक्स काय तर व्हॅल्यू असणार त्याची, विथ रिस्पेक्ट टू टाईमच 0 असणार आहे तुमचं डिफरन्शिएशन असल्या स्टेडी स्टेटला, याला काहीतरी व्हॅल्यू असणार आहे. त्याशिवाय तुम्ही म्हणू शकत नाही की ते टेम्परेचर ग्रॅडियंट एक्झिस्ट आहे. आणि टेम्परेचर ग्रॅडियंट एक्झिस्ट आहे म्हणूनच तुमची हीट इथून ती इकडं फ्लो होते. म्हणजे टेम्परेचर डिफरन्स एक्झिस्ट आहे म्हणून तुमची इकडून इकडे एनर्जी फ्लो होते. स्टेडी स्टेट म्हणजे नथिंग बट काय, की तुमचा कुठलाही क्रॉस सेक्शनना हीट ॲब्सॉर्ब करत नाही, तो डायरेक्टली ट्रान्सफर करतो. म्हणजे याचं पोट भरलं आहे असं म्हणूया. पोट भरलं असलं की माणसाला खायची इच्छा होत नाही, तर स्वतःहून सगळं देतो. त्याच पद्धतीने इथं काय होतं की ह्याचं ऑलरेडी पोट भरलं आहे, त्यामुळे तो काही न खाता पुढे ढकलून देतो सरळ. मग इथं टेम्परेचर डिफरन्स एक्झिस्ट आहे, त्यामुळे कंपल्सरी तुमची हीट फ्लो होणार. फक्त आता टेम्परेचर वाढणार नाही, ॲब्सॉर्ब करणार नाही एनर्जी, तो डायरेक्टली पुढे ढकलून देईल. आता हे जे आहे ना, मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम्स तुम्हाला या स्टेडी स्टेटमध्ये विचारणार आहेत. काय विचारणार आहे, स्टेडी स्टेट कंडिशनमध्येच विचारणार आहेत तुम्हाला प्रॉब्लेम्स विचारले तर. ठीक आहे. आता ह्याच्यानंतर जो फेनॉमेना आपण हा स्टेडी स्टेट टेम्परेचरला बघणार आहोत, स्टेडी स्टेट कंडिशनला चेक करणार आहोत. ओके, ह्याच्या मी नोट्स नंतर देतो लास्टला सरळ, कारण हे खूप लिहायचं आहे. मी झालं तर प्रिंटच देईन त्याची, ते राईटअपला बरं पडेल. ठीक आहे. स्टेडी स्टेट तरी लक्षात आलं काय प्रोसेस आहे. हां, मग कंडक्शनमध्ये काय करूया, एक कन्सिडर करूया, एक क्यूब आहे असा. काय आहे, एक क्यूब आहे असं म्हणूया आपण. क्यूबची समजा लेंथ x एवढी आहे, तुमचा हा क्रॉस सेक्शन a एवढा आहे समजा. दोघांमध्ये टेम्परेचर डिफरन्स T1 T2 आहे, वेअर T1 इज ग्रेटर दॅन T2 असं आहे.
काय झालं, आपण एक क्यूब कन्सिडर केला आहे ज्याचा क्रॉस सेक्शन एरिया म्हणजे हे जो फेस आहे ना, त्या फेसची एरिया किती आहे, ए एवढा आहे. दोघांमधला टेम्परेचर डिफरन्स आहे एक्झिस्ट. आणि काय झालं की आपल्याला जी हीट फ्लो होते ती कशावर डिपेंड असते, किंवा इथून जे इकडून येणारी हीट, इकडे बाहेर पडणारी हीट, इथून जी एनर्जी ट्रान्सफर होणार आहे, हीट ट्रान्सफर होणार आहे, ती कशी डिपेंड असणार आहे. तर तुमची जी टोटल हीट आहे इकडून इकडं ट्रान्सफर होणारी, ही डायरेक्टली प्रपोर्शनल टू क्रॉस सेक्शन एरियावर असणार आहे. कशी, जेवढा एरिया जास्त तेवढी जास्त एनर्जी ट्रान्सफर होणार आहे. म्हणजे आता तुमचा तुम्ही काय करता, कॉईन असतात ना आपले, समजा असे एक ह्याचं PCOचे कॉईन सॉल्स असतात, त्याच्यामध्ये तुम्ही एक एक कॉईन टाकू शकता. पण तेच जर खूप मोठा केला तुम्ही अख्खाच्या अख्खा बंडलही टाकू शकता त्याच्यात. मग काय होतं की जेवढा तुमचा क्रॉस सेक्शन एरिया असणार ना, तेवढी हीटला आत यायला जागा असणार आहे. म्हणजे इथून जेवढी हीट ट्रान्सफर होईल त्याच्यापेक्षा जास्त एनर्जी एवढा मोठा जर क्रॉस सेक्शन एरिया असेल तर त्यातून ट्रान्सफर होऊ शकते. ते म्हणतात हीट केवढी पास होते, डिपेंड कशावर असते, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, एरिया ऑफ क्रॉस सेक्शनवर असणार. नंतर हीट जी ट्रान्सफर होणार आहे ती कशावर डिपेंड असणार आहे, टेम्परेचर डिफरन्सवर. कशावर, टेम्परेचर डिफरन्सवर. म्हणजे तुमची लास्ट टाइम बघितलं होतं आपण Q इज इक्वल टू MS इंटू डेल्टा टी बघितलं होतं ना फॉर्म्युला एक. मग ही व्हॅल्यू जेवढी जास्त असेल तेवढी ही व्हॅल्यू जास्त असणार ना, टेम्परेचर डिफरन्स जेवढा जास्त असेल तेवढीच व्हॅल्यू जास्त असणार ना आपली. म्हणजे जसं टेम्परेचर जास्त असतं तेवढी त्याची एनर्जी जास्त असते, हे आपण बघितलं आहे व्हायब्रेशनमध्ये. त्यामुळे जेवढा डिफरन्स जास्त असेल ना तेवढी जास्त एनर्जी ट्रान्सफर होणार आहे इकडून ते इकडं, एका साईडवरून दुसऱ्या साईडला. ते म्हणतो आपण डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर डिफरन्स. नंतर Q इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टाईम फॉर विच इट पासेस. म्हणजे 5 मिनिटमधून जेवढी एनर्जी ट्रान्सफर होणार आहे आणि 10 मिनिटमधली एनर्जी जेवढी ट्रान्सफर होणार आहे एका सेक्शनमधनं, ह्याच्यामध्ये काहीतरी फरक असणार ना आपला. जेवढं टाईम जास्त असेल तेवढं जास्त एनर्जी फ्लो होणार आहे त्यातून. म्हणजे जर तुम्ही जास्त वेळ अलाउ केला इकडून इकडे जा इकडून इकडे जा असं फ्लोईंगसाठी ना काय केलं आहे, या जास्त टाईम अलाउ केला आहे. जेवढा जास्त टाईम तेवढी जास्त वेलॉसिटी तुमची हे हीट ट्रान्सफर होणार आहे. म्हणजे मगाशी आपण जे हे बघितलं होतं, हा जो रॉड बघितला होता, हा जर 5 मिनिटासाठी ठेवला तर काहीतरी इकडचं वेगळा टेम्परेचर डिफरन्स येईल. जर 5 मिनिटासाठी ठेवला तर हे मे बी 5 डिग्री सेल्सिअस असेल, हॉट आहे. जर आपण हे 10 मिनिटासाठी ठेवला तर हे मे बी 10 डिग्री सेल्सिअस होईल. काय होणार, 10 डिग्री सेल्सिअस होईल. म्हणजे काय झालं, इकडून इकडे एनर्जी जास्त ट्रान्सफर झाली, ज्याद्वारे तुमचा रॉडचं शेवटचा आहे ना हायर टेम्परेचरला गेला. म्हणजे जेवढा तुमचा टाईम असेल तेवढा जास्त टाईम तुम्हाला किंवा जास्त तेवढी एनर्जी ट्रान्सफर होणार. म्हणजे तुम्ही चपात्या वगैरे भाजताना बघत असता ना, मम्मी काहीतरी थोडा वेळ तरी जास्त वेळ ठेवते ना, लगेच ठेवलं तर चपाती त्याला चिकटायला लागते, बरोबर ना. तुमचं काय झालेलं असतं की त्या जो तवा आहे त्या तव्याला जास्त एनर्जी मिळालेली नसते, त्यामुळे तो जास्त एवढा तापलेला नसतो. आणि जास्त तापलेलं नसलं की चपात्या त्याला चिकटतात तव्याला. मग काय करते, तेवढं जास्त तापवते ते आणि नंतरच तुमच्या चपात्या भाजण्यासाठी टाकतात. म्हणजे तिथं काय झालं, तुमचा टाईम व्हेरी केला आहे. जेवढी टाईम व्हेरी केला आहे तेवढी त्याला एनर्जी मिळाली. कशाला, त्या ह्याला तव्याला. लक्षात येतं ना, जेवढा टाईम जास्त तेवढं जास्त त्याच्यात ट्रान्सफर होणार आहे. आणि लास्ट आहे Q किंवा जी हीट ट्रान्सफर होणार आहे हे इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू X असणार आहे. कसं, इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू X. हे तुमच्या 4 सेक्शन्सवर डिपेंड असतं. पहिलं एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, जेवढा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जास्त तेवढी एनर्जी जास्त ट्रान्सफर होणार. नंतर टेम्परेचर डिफरन्सवर, जेवढा टेम्परेचर डिफरन्स जास्त तेवढी जास्त एनर्जी मिळणार आहे तुमची, ट्रान्सफर होणार आहे. नंतर टाईमवर डिपेंड असतं, केवढ्या टाईमसाठी आपण हीट देणार आहे त्याला. जेवढा टाईम जास्त तेवढी हीट तुम्हाला जास्त मिळणार आहे. आणि इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू लेंथ, म्हणजे त्याचा क्रॉस सेक्शन हे म्हणूया आपण, हे डिस्टन्स म्हणूया तुमचं. तुमच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू तुमच्या विड्थवर डिपेंड असतं, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू विड्थ. मग फायनली टोटल हे कसं लिहिता येतं तुम्हाला, टोटली कसं लिहिता मग हे सगळं, की
Q is directly proportional to A into T1 minus T2 into T divided by X असं प्रोपोर्शनॅलिटीमध्ये लिहू शकता. आणि प्रोपोर्शनॅलिटी तुम्हाला इक्वल टू आणायचं असेल ना त्यावेळी आपण त्याला कॉन्स्टंटने मल्टिप्लाय करतो. मग हे इक्वेशन होणार Q इज इक्वल टू K इंटू A इंटू T1 मायनस T2 टाइम डिवायडेड बाय X. लक्षात आलं? हां, तुम्हाला हे डायरेक्टली लिहायचं आहे. Q इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T1 मायनस T2 T अँड Xवर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू X असणार आहे. मग हे फायनल काय होतं इक्वेशन तुमचं Q इज इक्वल टू K A T1 मायनस T2 इंटू T डिवायडेड बाय X. हे काय झालं की तुमच्या ह्या क्यूबमधनं एका स्पेसिफिक टाईमसाठी किती अमाऊंट ऑफ एनर्जी ट्रान्सफर झाली, कंडक्ट केली, इकडून इकडं नेलं, त्याला म्हणतात हीट ट्रान्सफर करणं किंवा कंडक्टिंग म्हणतात, हीट कंडक्शन असं म्हणतात. काय केली त्यानं, इकडून ते इकडे एनर्जी नेली, ह्याला म्हणतात हीट कंडक्शन प्रोसेस म्हणतात. आणि ही जी प्रोसेस, मेजरिंगची जी प्रोसेस आहे ह्याला म्हणतात हीट कंडक्टिव्हिटी. तुमची जी मेटल आहे तो मेटल ना तुमचा इकडून ते इकडे एनर्जी ट्रान्सफर करण्यासाठी जी मेजरमेंट आहे त्याला म्हणतात हीट कंडक्टिव्हिटी. काय म्हणतात, हीट कंडक्टिव्हिटी और थर्मल कंडक्टिव्हिटी असंही म्हणतात. काय होते, तुमची इकडून ते इकडं ट्रान्सफर होते हीट. ही जी कंडक्शनची प्रोसेस आहे ही कंडक्शनची प्रोसेस तुम्ही असं लिहिता, एवढी अमाऊंट ऑफ एनर्जी एवढ्या टाईमसाठी फ्लो झाली आहे असं आपण जे म्हणतो याला म्हणतात नथिंग बट कंडक्शन झालेली आहे. हे क्यू म्हणजे काय, एनर्जी आहे आणि ही टाईम टी साठी एवढ्या क्रॉस सेक्शनमधनं पास झालेली आहे असं म्हणतो आपण मॅथमॅटिकली. ह्या मॅथमॅटिकल फॉर्म्युला काय सांगतो आपला की तुमचा जर क्यूब असेल, क्यूबमधला फेसेसमधला टेम्परेचर डिफरन्स T1 T2 असेल आणि त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन A असेल तर काय सांगतं की तो केवढी एनर्जी ट्रान्सफर करणार ऑन टाईम टी, तुमच्या टाईम टीमध्ये एवढ्या टाईम टीमध्ये किती एनर्जी ट्रान्सफर करणार, तर एवढी एनर्जी हा ट्रान्सफर करणार आहे हे आपण इथं सांगतो. लक्षात येते ना काय सांगतोय की एवढी एनर्जी हा ट्रान्सफर करणार एवढ्या टाईममधनं, याला म्हणतात कंडक्शन म्हणतात. ही एनर्जी एवढी फ्लो होणार त्या सिस्टीममधनं. आता हा जो के आहे याला कोइफिशियंट म्हणतात, कोइफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी. कोइफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी हा कोइफिशियंट आहे आणि कशावर डिपेंड असतो, मटेरियलवर डिपेंड असतो, पूर्णतः मटेरियलवर डिपेंड असतो. लक्षात राहील ना, कोइफिशियंट ऑफ कंडक्टिव्हिटी म्हणजे तुमची ही टेम्परेचर मटेरियलवर डिपेंडंट आहे. मग आपल्याला काय करायचं की कोइफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटीचं आपल्याला डेफिनेशन काढायचं. मग काय करूया, हा के इथं ठेवूया, बाकी सगळ्यांना इकडे आणूया. काय करूया, बाकी सगळ्यांना इकडे आणूया किंवा जस्ट राहू देत, आपण काय करायचं बघूया. ठीक आहे, आता काय करूया आपण की समजा आहे तसंच राहू दे. मग आपण असं म्हणूया की याची साईड, हा जो क्यूब आहे ना, क्यूबची साईड ना तुमची 1 मीटर आहे असं म्हणूया. तुमचं एक्स इज इक्वल टू 1 मीटर आहे असं म्हणूया. काय म्हणूया, 1 मीटर आहे असं म्हणूया. तुमची जी विड्थ आहे, साईज आहे क्यूबची, आपण 1 मीटर आहे असं म्हणूया. त्यानंतर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन त्याच्यामुळे काय होतो 1 मीटर स्क्वेअर होतो. करेक्ट, उठा म्हणावं, झोप झालं असेल तर. हां, तुम्ही काय म्हणूया, आपण क्यूबची साईड 1 मीटर आहे असं म्हणूया. मग क्यूबची साईड 1 मीटर झाली की त्याचा टोटल क्रॉस सेक्शन काय होणार, 1 मीटर स्क्वेअर होणार. बरोबर ना, हा 1 मीटर आहे, हा 1 मीटर आहे. मग स्क्वेअरचं एरिया कसं देतात, 1 मीटर स्क्वेअरवर देणार आहे. टेम्परेचर डिफरन्स आपण 1 डिग्री सेल्सिअस आहे असं म्हणूया. काय म्हणूया, 1 डिग्री सेल्सिअस आहे असं म्हणूया. आणि टाईम किती म्हणूया आपण, 1 सेकंडसाठी किती पास झाले आपण बघू. किती, 1 सेकंडसाठी. तर काय होणार, आपण क्यू इज इक्वल टू तुम्हाला के मिळतो. काय मिळतो, क्यू इज इक्वल टू के म्हणतो. म्हणजे के मध्ये नथिंग बट काय, हीट आहे. हां, मग बाय डेफिनेशन काय सांगतो, कोएफिशिएंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी इज अन अमाऊंट ऑफ हीट flowed in a 1 second, flowed in a 1 second through a cube of cross section area, of cross section area 1 meter, of cross section area 1 meter square per unit length असं म्हणतो, per unit length.
म्हणजे तुमची युनिट लेंथ असताना तुमच्या एका सेकंडमधनं तुमची किती अमाऊंट ऑफ हीट फ्लो होते ना, याला म्हणतात कोएफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी. कोएफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी म्हणजे काय, तुमच्या 1 सेकंडसाठी 1 मीटर एवढा लेंथ असणाऱ्या क्यूबमधनं किती अमाऊंट ऑफ एनर्जी ट्रान्सफर होते याला म्हणतात कोएफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी. लक्षात राहील ना डिफरन्स, डेफिनेशन लक्षात राहील ना. काय म्हणतो आपण की क्यूब आहे, त्या क्यूबची आपण लेंथ घेतल्या 1 मीटर आणि किती टाईमसाठी फ्लो करणार आहे आपण 1 सेकंडसाठी. मग एका सेकंडमधनं तुमच्या या क्यूबमधनं किती अमाऊंट ऑफ एनर्जी ट्रान्सफर होते, कधी, ज्यावेळी हा टेम्परेचर डिफरन्स ना 1 डिग्री सेल्सिअस असेल त्यावेळी. तुमच्या क्यूबच्या सरफेसमधलं जे 2 ऑपोजिट फेसेसमधलं टेम्परेचर डिफरन्स 1 डिग्री सेल्सिअस आहे, तुमची क्यूबची लेंथ 1 मीटर आहे, तर एका सेकंडमधनं किती अमाऊंट ऑफ एनर्जी ट्रान्सफर होते याला म्हणतात कोएफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी. येते ध्यानात. हां, ऑपोजिट फेसेस किती 1 डिग्री सेल्सिअस पाहिजे, क्यूबची लेंथ किती पाहिजे 1 मीटर एवढी पाहिजे. मग त्या 1 मीटरमधनं एका सेकंडसाठी किती अमाऊंट ऑफ एनर्जी ट्रान्सफर होणार याला म्हणतो आपण कोएफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी. लक्षात आलं. कोएफिशियंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटीचं मग आपल्याला काय काढायचं आहे, युनिट काढायचं आहे. काय काढायचं आहे, युनिट काढायचं आहे. मग युनिट काढण्यासाठी आपण हा फॉर्म्युला यूज करणार आहे. मग काय करायचं की के इथं ठेवून बाकी सगळ्या क्वांटिटीजना इकडे घेऊन येऊया. आपण काय करूया, त्यांना इकडे टाकूया. मग ते काय होणार तुमचं, मग के इक्वल टू क्यू इंटू एक्स डिवायडेड बाय ए इंटू T1 मायनस T2 इंटू टी. ठीक आहे, बरोबर ना. एक्सला इकडे घेतला आपण, क्यूला मल्टिप्लाय केला आणि उरलेल्या सगळ्या टर्म्स डिनॉमिनेटरला गेल्या. आपल्याला ह्याचं आता काय काढायचं आहे, युनिट काढायचं आहे. मग प्रत्येकाचं युनिट काय काय बघूया. क्यूचं युनिट काय आहे, ज्यूल असणार आहे. हां हां, एक्स किती असणार आहे, मीटर, मीटरमध्ये असणार आहे आपलं. एरिया मीटर स्क्वेअरमध्ये असणार आहे. टेम्परेचर डिफरन्स कशात घेता, 1 डिग्री सेल्सिअस किंवा मे बी 1 केल्विनमध्ये. आपण इथं 1 डिग्री सेल्सिअसला घेऊया. आणि हे काय होणार सेकंडसाठी. मग हे मीटर मीटर कॅन्सल होणार, बरोबर. मग हे ज्यूल पर मीटर पर डिग्री सेल्सिअस पर सेकंड, हे झालं तुमचं युनिट. कशाचं, केचं. केचं जर तुम्हाला परीक्षेत नाही आठवलं, हा पार्ट करता येईल ना, त्यासाठी कंपल्सरी तुम्हाला क्यूचं ज्यूलचं माहीत पाहिजे काय असेल ते. मे बी जर चुकून नाही आठवलं युनिट, मग ही प्रोसेस करून घ्या, चालेल ना. मग आता प्रश्न आला, युनिट झालं, आता याचं डायमेन्शन बघायचं आहे आपल्याला. काय करायचं आहे, डायमेन्शन फाइंड आउट करायचं आहे. मग डायमेन्शनसाठी काय करायला लागेल, प्रत्येकाचं डायमेन्शन घालूया इथं आपण. मग के इक्वल टू ज्यूलचं डायमेन्शन काय आहे, म्हणजे क्यू कशात आहे, ज्यूलमध्ये आहे ना. क्यू कशात आहे, ज्यूलमध्ये आहे. मग ज्यूलचं डायमेन्शन काय आहे, M1 L2 T⁻². डायमेन्शन पार्ट पाहिजे ज्यूलचं आणि न्यूटनचं. ज्यूलचं काय M1 L2 T⁻² आणि न्यूटनचं M1 L1 T⁻². दोघांचं जवळपास सेमच आहे, फक्त पॉवरमध्ये फरक आहे. नंतर एक्स काय आहे, लेंथ. लेंथ कशात लिहितात, L1 मध्ये डिवायडेड बाय, इथं काय मीटर स्क्वेअर आहे म्हणजे लेंथ स्क्वेअर, करेक्ट. हां, नंतर के म्हणजे केल्विन, टेम्परेचरसाठी के वापरतो आपण, आणि हे टाईमसाठी. मग आता काय काय होणार, डायमेन्शन काय होणार M1, बरोबर. हां, आता L2 इथं कसं आहे -2. हा L2 इथं आहे ना, वरती गेल्यावर काय होणार -2. L2 -2 + 1, करेक्ट. आता हा टेम्परेचर कसं आहे +1 आहे, वरती गेल्यावर -1. मग हे T-2 -1 आणि हे K -1, बरोबर. मग आता फायनली काय होणार, M1 L1 T⁻³ K इन्व्हर्स.
हे काय झालं तुमचं डायमेन्शन झालं कोणाचं केचं. येईल ना लक्षात. हां आठवलं तर ठीक आहे ना, तर ही प्रोसेस करायची आहे तुम्हाला. लक्षात राहील ना. हां म्हणजे तुमचं युनिट आणि डायमेन्शन आहे हे कंपल्सरी पार्ट पाहिजे तुम्हाला. पार्ट नाही झालं तर तुम्हाला मग क्यूज ज्यूलचं वगैरे बाकी सगळे फंडामेंटल्स तरी पाठ हवेत ज्याद्वारे तुम्हाला फाइंड आउट तरी करता येईल परीक्षेत. ठीक आहे. डायमेन्शन आणि हे लक्षात आलं. प्रोसेस डेफिनेशन तरी लक्षात येईल ना कोएफिशियंट ऑफ कंडक्टिव्हिटीची. आणि ही अमाऊंट ऑफ एनर्जी. हा फॉर्म्युला तुम्हाला लागणार आहे नंतर. हा फॉर्म्युला तुम्हाला नंतर लागणार आहेत सगळे. ठीक आहे. हे सगळं मी नंतर लास्टला लिहून देतो तुम्हाला. एक डायरेक्ट प्रिंट देतो सरळ तेवढ्यावरच घ्या कारण ते बरंच लिखाण आहे त्याच्यात. ठीक आहे. एवढी कन्सेप्ट लक्षात आली. थर्मल कंडक्टिव्हिटीला काय म्हणतात, काय प्रकार आहे. सो आपण आता पण जे बघितलं ना थर्मल कंडक्टिव्हिटी बघितली. आपल्याला आता काय बघायचं आहे की थर्मल रेजिस्टन्स. आपण अजूनही कंडक्शनमध्येच आहोत, अजून कुठे फिरायला गेलेलं नाही आसपास. हां आपलं काय आपल्याला बघायचं आहे आता थर्मल रेजिस्टन्स. थर्मल रेजिस्टन्स म्हणतो आपण त्याला. थर्मल रेजिस्टन्स म्हणजे काय झालं की आतापर्यंत आपण ओहम्स लॉ बघितला होता ना. ओहम्स लॉ बघितला होता. काय प्रकार आहे आपला ओहम्स लॉ काय सांगतो की आपल्याकडे ज्यावेळी दोन पोटेन्शियल डिफरन्स असतील काय होतं एक पोटेन्शियल डिफरन्स आहे आणि ह्याच्यामधनं जो करंट आहे जो पास होणार आहे. समजा तुमच्याकडे एक वायर आहे आणि इथं तुम्ही या दोघांच्या अराउंड काहीतरी एक लावलं आहे पोटेन्शियल डिफरन्स. तर ह्याच्यामधून जेवढा करंट पास होतो तो कशावर डिपेंड असतो, व्होल्टेजवर डिपेंड असतो. कशावर डिपेंड असतो, व्होल्टेजवर डिपेंड असतो. जेवढं तुमचं व्होल्टेज जास्त तेवढं त्यातनं करंट जास्त पास होणार आहे. मग ही केसमध्ये तुम्हाला V इज इक्वल टू IR. हा जो R काय असतो तुमचा हा R जो असतो ह्याला काय म्हणतो रेजिस्टन्स म्हणतो आपण. मग रेजिस्टन्सची डेफिनेशन कशी आहे V अपॉन I आहे. एवढं माहिती आहे. रेजिस्टन्स कॉन्सेप्ट लक्षात आहे ना. मग आपल्याला काय करायचं आहे तीच ॲनॉलॉजी ना इथे यूज करायची. तीच ॲनॉलॉजी आपल्याला यूज करायची आहे. कशी सांगतो. तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे काय आहे की Q इक्वल टू K इंटू A इंटू T1 मायनस T2 इंटू T डिवायडेड बाय X. ठीक आहे. हा T काय करूया आपण या साईडला घेऊया. मग हे होणार Q बाय T. काय केलं मी हा T इकडे आणला. आता ही जी कन्सेप्ट आली याला म्हणतात रेट ऑफ चेंज ऑफ हीट. रेट ऑफ चेंज ऑफ हीट म्हणतात. Q बाय T म्हणजे काय रेट ऑफ चेंज ऑफ हीट म्हणतो आपण. मग याला आपण नथिंग बट P कंडक्शन असं म्हणू शकतो. P कंडक्शन म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ हीट म्हणतो. रेट ऑफ चेंज ऑफ हीट किंवा फ्लो ऑफ हीट आहे ते. काय फ्लो ऑफ हीट आहे. आज जसं आपण करंट म्हणतोय करंट काय असतं की रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज असतो. हे आपल्याला झाले ना डेफिनेशन 10वीला. करंट काय असतो रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज असतो. तुमचा चार्ज किती रेटनं फ्लो होतोय ते म्हणतात करंट असतो. सिमिलरली इथं काय झालं आहे की तुमचा रेट ऑफ फ्लो ऑफ हीट झाले. तुमची हीट फ्लोची रेट आहे तर Q बाय T. थोडं लक्षात येतं आहे. तिथं रेट ऑफ चेंज ऑफ रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज आहे तर इथं रेट ऑफ फ्लो ऑफ हीट आहे आपलं. करेक्ट. थोडा सिमिलॅरिटी लक्षात येते. तिथं कसं आहे एक करंट चार्जेस आहेत जे विथ रिस्पेक्ट टू टाईम व्हेरी होत आहे. तर इथं कसं आहे तुमचा हीट आहे ते हीट विथ रिस्पेक्ट टू टाईम व्हेरी होते. त्याला आपण P कंडक्शन आहे असं म्हणूया. त्याला आपण नाव काय देऊया P कंडक्शन. नंतर तुमचा करंट एक कधी एक्झिस्ट होतो ज्यावेळी त्याच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स असतो. लक्षात येतं आहे. करंट कधी एक्झिस्ट होतो ज्यावेळी तुमचा पोटेन्शियल डिफरन्स एक्झिस्ट असतो त्यावेळी. बरोबर ना. काय तर बॅटरी इन्स्टिट्यूट केलं तरच तुम्हाला सर्किटमधनं करंट फ्लो होतो. हां मग इथं काय झालं आहे तुमचा टेम्परेचर डिफरन्स एक्झिस्ट असेल तरच तुमची हीट फ्लो होते ना. टेम्परेचर डिफरन्स असेल एक्झिस्ट तरच तुमची हीट फ्लो होते.
म्हणजे ही टर्म काय ॲक्ट करते ॲज अ पोटेन्शियल. काय ॲक्ट करते पोटेन्शियल म्हणून ॲक्ट करते. म्हणजे इथं पोटेन्शियलची सिमिलर कुठली टर्म आहे तर T1 मायनस T2. काय म्हणतो आपण T1 मायनस T2. म्हणजे इथं क्यू बाय टर्म जी आहे ती कशी ॲज अ करंट म्हणून ॲक्ट होते. ॲज अ करंट म्हणून जसं आपल्या इलेक्ट्रिक सर्किट्समध्ये करंट असतो तसं आपली ही जी टर्म आहे क्यू बाय टी त्याला आपण पी कंडक्शन असं म्हणूया. तुमची हीट कंडक्टिव्हिटीची डेफिनेशन हे आहे करंट आहे असं म्हणून. आणि जसं तुमचं इलेक्ट्रिकल सर्किट्समध्ये पोटेन्शियल ॲक्ट होतं, पोटेन्शियल डिफरन्सच्या एक्झिस्टमुळे तुमचा करंट एक्झिस्ट होतो, तसं तुमच्या टेम्परेचर डिफरन्समुळे तुमचा करंट एक्झिस्ट होत असतो. म्हणजे ह्याला आपण ॲज अ सिमिलर टू पोटेन्शियल घेऊया आणि क्यू बाय टी टर्मला कसं घेऊया आपण ॲज अ करंट म्हणून घेऊया. मग व्ही बाय आय टर्म काय तर दिले पाहिजे ना. मग पोटेन्शियल डिफरन्स किती आहे तुमचा इथं या केससाठी T1 मायनस T2 डिवायडेड बाय क्यू बाय टी असणार आहे. म्हणजे काय केलं मी इथं क्यू बाय टीला या साईडला नेलं आहे आणि ही टर्म इकडे आणली पूर्ण. मग ही होते तुमची एक्स बाय के ए. काय होते एक्स बाय के ए. आता जर ॲनॉलॉजी लक्षात ठेवली तर व्ही अपॉन आय म्हणजे काय असतं तुमचं रेजिस्टन्स असतो. करेक्ट ना. इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये जेव्हा तुम्ही व्ही अपॉन आयचा रेशो घेता तेव्हा त्याला काय म्हणतात रेजिस्टन्स म्हणतात. मग ही पण काय ना पोटेन्शियल डिवायडेड बाय करंट सारखी टर्म आहे. मग ही जी टर्म देणार आहे तुमची एक्स बाय के ए याला म्हणतात थर्मल रेजिस्टन्स. काय म्हणतात थर्मल रेजिस्टन्स. जसं आपलं इलेक्ट्रिकल सर्किटच्या फ्लोमध्ये जो अपोजिशन करतो ती जी क्वांटिटी आहे त्याला रेजिस्टन्स म्हणतो. तशी आपण इथे क्वांटिटी काढली आहे एक्स बाय के ए. ही जी क्वांटिटी आहे याला म्हणतात काय म्हणतात आपलं नथिंग बट थर्मल रेजिस्टन्स. आणि हा थर्मल रेजिस्टन्स काय देणार तुमचं अपोजिशन देणार. कोणाच्या अराउंड हीट फ्लोला जे अपोजिशन असणाऱ्या मटेरियलचं ते म्हणजे तुमचं थर्मल रेजिस्टन्स. आणि ही क्वांटिटी तुमची थर्मल रेजिस्टन्स म्हणून यूज करतात. राहील ना. ह्याच्यावर प्रॉब्लेम सोपे असतात, काय अडचण येत नाही. ह्याच्यावर तुम्हाला सिम्पल प्रॉब्लेम्स आहेत, अडचण काही नाही आहे. ओके. तुम्ही एक तर थर्मल रेजिस्टन्स असाही लिहू शकता किंवा असा लिहू शकता. एक असा किंवा असामध्ये लिहू शकता. या दोन्ही टर्मची व्हॅल्यू एकच आहे ती म्हणजे थर्मल रेजिस्टन्स जो तुमचा ऑपोजिशन देतोय. लक्षात येतं आहे नक्की येतं आहे का चाललं आहे अप अँड ऑल्सो हे चाललं आहे तुमचं. याला म्हणतात थर्मल रेजिस्टन्स. माझा येतं आपल्याला युनिट घ्यायचं आहे. तर ही क्वांटिटी कशी आहे की क्यू डिवायडेड T1 मायनस T2 डिवायडेड बाय क्यू इंटू टी. करेक्ट ना. थर्मल रेजिस्टन्स तुमचा RTH म्हणूया आपण त्याला. थर्मल रेजिस्टन्स तुमचा कसा आहे T1 मायनस T2 डिवायडेड बाय क्यू बाय टी असा असतो. मग ह्याचं काय करायचं वरती घ्यायचं. टीला आपण वरती नेऊया म्हणजे सिम्पल करूया. आता T1 मायनस T2 इंटू टी डिवायडेड बाय क्यू. तर T1 मायनस T2 कसा लिहितात डिग्री सेल्सिअस. डिग्री सेल्सिअसमध्ये लिहितात. आणि टी कशात लिहितात सेकंड आणि डिवायडेड बाय जूल. हे काय झालं तुमचं युनिट झालं कशाचं थर्मल रेजिस्टन्सचं. डिग्री सेल्सिअस सेकंड पर जूल. काय काय वेळ तुमची एनर्जी कॅलरीमध्ये पण देतात त्यावेळी जूलच्या जागी कॅलरी घ्यायचं. कॅलरी जूल हे नथिंग बट एनर्जीचंच युनिट आहे. लक्षात राहील. हां. आता एक आहे तुम्हाला ह्याच्यावर आता सिलेबसला जास्त अवघड प्रॉब्लेम्स नाही आहेत. पण जेव्हा तुम्ही JEE नीटला जाल त्यावेळी कसं असतं की तुम्ही जसं इलेक्ट्रिकल सर्किट्समध्ये इक्विव्हॅलंट सर्किट्स काढता ना म्हणजे कसं हे जर दोन रेजिस्टन्स असे जॉईन असतील दोन सर्किट्स असे असेल तुम्ही R इक्विव्हॅलंट कसं म्हणता की R1 प्लस R2 असं म्हणता. करेक्ट. इथं तसंच तुम्ही कसं म्हणता 1/R इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2. हे जे आहेत ना थर्मल रेजिस्टन्सचे आपण इक्विव्हॅलन्स काढताना करतोय. सिमिलरी केसेस तुम्हाला इथेही करावे लागणार आहेत. हायर लेवलला जेव्हा तुम्ही एक्झामला जाल त्यावेळी तुम्हाला ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत सिमिलर प्रॉपर्टीज याला पण एक्झिस्ट होणार आहेत या थर्मल रेजिस्टन्सला. म्हणजे मे बी तुम्हाला काय विचारतील की के विचारतील किंवा अजून काही. म्हणजे समजा तर तुम्हाला असं म्हटलं
समजा काय केलं तुम्हाला ना, काय दिलं, एक अशी वायर दिली. काय दिली, वायर दिल्या आणि त्याच्यावर एकावर एक मटेरियल लावलं. आता मी तुम्हाला म्हटलं होतं के हा कशावर डिपेंड आहे, मटेरियलवर डिपेंड आहे. जर तुम्हाला हे एका मटेरियलचं कुठलं तर इथं एक मटेरियल केलं आणि त्याच्यावरती हा दुसरा मटेरियल इम्पोज केला असेल समजा, तर तुम्हाला काय सांगतील, ह्या दोघांच्या कॉम्बिनेशनचा तुम्हाला टोटल के काढायला सांगतील. काय काढायला सांगतील, के काढायला सांगतील. मे बी तुम्हाला लेंथ दिली असेल, लेंथ दिला असेल, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन दिला असेल तुम्हाला, आणि त्यावरून काय काढायचं तुम्हाला, के काढायचं आहे. कोणासाठी, या सगळ्या मटेरियलसाठी. या दोन्ही मटेरियलचं मिळून तुम्हाला एक के इक्विव्हॅलंट मिळेल. तो तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. तो कशाचा यूज करून, याचा, या फॉर्मॅटचा यूज करून तुम्हाला ते फाइंड आउट करावं लागेल. जसं तुमचा इलेक्ट्रिकल सर्किट्समध्ये असतात आर इक्विव्हॅलंट, सिमिलरली तुमचे आर इक्विव्हॅलंट इथं देखील एक्झिस्ट असणार आहेत. ते कसे आहेत, काय आहेत, हे सगळं झालं की एकदा प्रॉब्लेम दाखवतो तुम्हाला. आता बोर्डाला अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स नाही विचारत जास्त कोण, तुम्हाला हायर लेवलच्या एक्झामसाठी विचारतील कसं करायचे आहेत ते. येईल ना लक्षात. प्रॉब्लेम्सचे कसे असतात, एक तर मे बी तुम्हाला डायरेक्ट थर्मल रेजिस्टन्स विचारतील, किंवा दोन मटेरियल्सच्या कॉम्बिनेशन्स घेऊन तुम्हाला आर इक्विव्हॅलंट किंवा के इक्विव्हॅलंट विचारतील. के इक्विव्हॅलंट और आर इक्विव्हॅलंट्स प्रकार विचारतील तुम्हाला हायर लेवलच्या एक्झाम्सला. आत्ता सध्या बोर्डाला नाही आहेत ते. ठीक आहे. मग आपल्या थर्मल रेजिस्टन्सची ती कन्सेप्ट तरी लक्षात आली ना, युनिट लक्षात राहील कंपल्सरी. ठीक आहे. हा तुमचा कंडक्शनचा सेक्शन इथं संपतो. तुम्हाला कंडक्शनमध्ये स्टेडी स्टेट कंडिशन आहे, टेम्परेचर ग्रॅडियंट आहे आणि थर्मल रेजिस्टिव्हिटी आणि थर्मल कंडक्टिव्हिटी आहे. लक्षात आलं. कंडक्शन सेक्शनचे एवढे पार्ट आहेत. आता कन्व्हेक्शन आणि रॅडिएशन सर्वात सोपे आहे. ह्याचे ॲप्लिकेशन्स तुम्ही करा, मी आता जास्त सांगत नाही. आता थर्मल कंडक्टिव्हिटी कुठं कुठं यूज करतात, तर आपल्या रेग्युलर भांड्यांमध्ये यूज कसं करतात, की आपली जी भांडी आहे त्याच्यामध्ये हँडल्स कशी असतात, प्लास्टिकची किंवा वूडची असतात. का, कारण थर्मल कंडक्टिव्हिटी ही वूडची कमी आहे किंवा लो आहे, त्यामुळे त्यातून हीट फ्लो होत नाही. त्यामुळे हीट नाही फ्लो झाली की याचा अर्थ तुमचं काय होतं, चटका वगैरे लागत नाही. सिमिलर पद्धतीने आपण हे बघितले असेल, तुम्ही आईस ठेवताना बघितले असेल रस्त्याच्या गाड्यावर, बर्फाचे गोळे घेताना माहिती आहेत ना, त्या गाड्यांवर काय करतात की बर्फावर गोंडपाट टाकतात. आहे ना लक्षात. ते काय असतं की कारण त्याच्यामध्ये एअर पोर्स असतात, तुमचे छोटे छोटे एअर पोर्स असतात, आणि एअर ना ही थर्मलची कंडक्टिव्हिटीचा बॅड कंडक्टर आहे, म्हणजे हीट फ्लो करत नाही इझिली. मग त्यामुळे काय होतं की सराउंडिंगपासून तुमच्या बर्फाला जी हीट मिळते ती सर्वात कमी मिळते, म्हणजे रेट कमी असतो त्याचा, म्हणून आपण ते गोंडपाट टाकत असतो. तुमची थर्मल कंडक्टिव्हिटी एअरची कमी आहे, त्याच्यामुळे आपलं हीट सराउंडिंगपासून त्या बर्फापर्यंत पोचत नाही, तो वितळत नाही. हा ॲक्च्युली त्याचं ॲप्लिकेशन आहे. राहील ना लक्षात. नंतरची प्रोसेस आहे तुमची कन्व्हेक्शन. हे आतापर्यंत आपण जे बघितलं होतं ते प्रोसेस कशाची होती, थर्मल कंडक्टिव्हिटीची होती. कोणासाठी, सॉलिडसाठी. दुसरी प्रोसेस आहे कन्व्हेक्शन, जे तुमचा लिक्विड अँड गॅसेसमध्ये ऑब्झर्व होतं. प्रोसेस सिम्पल आहे, काही अवघड नाही आहे. प्रोसेसमध्ये काय असतं, तुमचं एक वॉटर आहे, याला तुम्ही ऑलरेडी काय केले, भरला आहे त्यात काहीतरी, आणि समजा इथं तुमचे काही मॉलिक्युल्स आहेत आणि इथं थोडे मॉलिक्युल्स आहेत. मी काय केलं, डार्क म्हणजे काय होतं, तुमचे कोल्ड मॉलिक्युल्स आहेत, आणि हे जे आहेत हॉलो ते म्हणतात हॉट मॉलिक्युल्स. काय होतं की लिक्विडमध्ये ना हे हीट देतो ना आपण, त्यावेळी हीट दिल्यावर काय होतं की यांना एनर्जी मिळते, या सेक्शनला एनर्जी मिळते वॉटरच्या, आणि त्यांची डेन्सिटी कमी होते. काय होते, डेन्सिटी कमी होते. व्हॉल्यूम एक्सपान्शन माहिती आहे ना तुम्हाला. आतापर्यंत आपण व्हॉल्यूम एक्सपान्शन बघितलं आहे की नाही, पहिल्या सेक्शनलाच बघितलं आहे. काय होतं की ज्यावेळी तुम्ही टेम्परेचर देता ना मॉलिक्युल्सना, त्यावेळी एक तर त्यांना हाय वेलॉसिटी ॲक्वायर होते. काय होते, हाय वेलॉसिटी ॲक्वायर होते, प्लस तुमचा लिक्विडचा तो सेक्शन आहे ज्या ठिकाणी हीट मिळाल्या, ते व्हॉल्यूम त्याचं एक्सपांड होतं. काय होतं, व्हॉल्यूम एक्सपांड होतं. आणि व्हॉल्यूम एक्सपांड याचा अर्थ झाला याची त्याची डेन्सिटी कमी झाली. कशी झाली, डेन्सिटी कमी झाली. मग या सेक्शनपेक्षा हा एरिया ए आणि एरिया बी काय होतं की याची डेन्सिटी या एरियापेक्षा कमी असणार आहे.
हा जर सेक्शन ए म्हटला आणि हा सेक्शन बी म्हटला, तर सेक्शन बीचं ना जो काही डेन्सिटी असणार आहे ती याच्यापेक्षा कमी असणार आहे. का? कारण की याचं टेम्परेचर कमी आहे. ते डेन्सिटी कमी असल्यामुळे काय होणार, इथले सगळे मॉलिक्युल्स वरती मूव्ह होणार. तुम्हाला माहिती आहे एखादी बॉडी तुमच्या वॉटरवर कधी फ्लोट होते, ज्यावेळी त्याची डेन्सिटी वॉटरपेक्षा कमी असते. करेक्ट ना? तुमचा मेटल का बुडतं त्याच्यात वॉटरमध्ये, तर त्याची डेन्सिटी वॉटरपेक्षा बरीच मोठी आहे. त्यामुळे काय होतं इथं की, आणि प्लास्टिक बॉलचं कसं आहे की त्याची डेन्सिटी कमी आहे कशापेक्षा, वॉटरपेक्षा, त्यामुळे तो त्याच्यावरती फ्लोट होतो. मग तेच प्रिन्सिपल इथं ॲक्वायर झालं. काय झालं की एरिया बीचा जो हा बी एरिया आहे ना, याचं कसं झालं, बाकीच्यांपेक्षा डेन्सिटी कमी झाली. त्यामुळे काय होतो, हा फ्लोट होऊन वरती येतो. काय होतो, हा फ्लोट होऊन वरती येतो. तर त्याचवेळी हे जे मॉलिक्युल्स आहेत ते काय होतात, खाली दबले जातात आणि मग खाली येतात. कुठं, ज्या ठिकाणी हीट ॲक्वायर होते. काय होतं की इकडचे मॉलिक्युल्स तुमचे वरती ट्रान्सफर होतात, तर कोल्ड रिजनचे मॉलिक्युल्स तुमचे खाली ट्रान्सफर व्हायला लागतात. परत कोल्ड टेम्परेचरचे जे आहेत कोल्ड रिजनचे इथं मॉलिक्युल्स चालते हीट होतात. करेक्ट? हीट झाले की परत काय होतात, मॉलिक्युल्सची डेन्सिटी कमी होते, परत ते वरती येतं. हे जे असं कंप्लीट सायकल तयार व्हायला लागतं. काय होतं, हे कंप्लीट एक सायकल तयार व्हायला लागतं. या सायकलला म्हणतात कन्व्हेक्शन करंट म्हणतात. आणि मग कन्व्हेक्शन करंट झालं की नथिंग बट हे तुमचे मॉलिक्युल्स काय होतात, एनर्जी ट्रान्सफर करतात पूर्ण मीडियममध्ये. एनर्जी ट्रान्सफर करतात म्हणजे तुमच्या मीडियममधले जे मॉलिक्युल्स आहेत तेच तुमचे बॉडीली मूव्ह होत आहेत, बॉडीली मुवमेंट मिळते. म्हणजे ते मॉलिक्युल्स स्वतः आता गोल गोल फिरायला लागतात पूर्ण मटेरियलमध्ये. त्यामुळे पूर्ण मटेरियल म्हणजे नथिंग बट त्या पूर्ण ह्याच्यामध्ये पार्टिकल्सना त्यांची एनर्जी ट्रान्सफर होत राहते. कुठून, इथून ते इकडे. तुमच्या प्रत्येक मॉलिक्युलची बॉडीली मुवमेंट म्हणजे ॲक्च्युली मॉलिक्युल्सचे ॲटमचे ते कसे मूव्ह होत आहेत, ते मुवमेंटमध्ये तुमची एनर्जी पूर्ण मीडियमला मिळते. ही जी प्रोसेस आहे याला म्हणतात कन्व्हेक्शन. ज्यावेळी तुमच्या एनर्जी ट्रान्सफरसाठी तुमचे प्रत्येक मॉलिक्युल ॲक्च्युली मॉलिक्युल ज्यावेळी ट्रान्सफर होतात त्यांना म्हणतात ॲक्च्युली आपण कन्व्हेक्शन प्रोसेस म्हणतो. काय म्हणतो, कन्व्हेक्शन प्रोसेस. येईल ना लक्षात? एवढी प्रोसेसच आहे तुम्हाला, बाकी याचे फेनॉमेनॉज काही नाही आहेत. आता हे जे करंट किंवा हे जे सेट झालेले दिसत आहेत मुवमेंट ऑफ मॉलिक्युल्स त्याला म्हणतात कन्व्हेक्शन करंट. आणि या कन्व्हेक्शन करंटचा यूज करून आपण पूर्ण मीडियममध्ये हीट ट्रान्सफर करतो. मग हे लिक्विड आणि गॅसेसमध्ये दोघांमध्ये एक्झिस्ट आहे. याचा यूज कसं करतात, मोस्टली एसीज किंवा हीटरसाठी यूज करतात. म्हणजे कसं की ज्यावेळी तुम्ही काय म्हणतात त्याला AC वगैरे लावता किंवा हीटर लावता, त्यावेळी काय होतं, हीटरच्या जवळपासचे जे एअर मॉलिक्युल्स आहेत ना ते तापतात आणि त्यांची डेन्सिटी कमी झाली त्यामुळे ते अप्पर फ्लोअरला जाऊन चिकटतात. तर हे वरती गेल्यामुळे काय होतं की उरलेले जे कोल्ड रिजन्स आहेत वरती ते मॉलिक्युल्स परत हीटरजवळ येतात फिरून. मग काय होतं की परत त्या मॉलिक्युल्सना तुम्हाला एनर्जी मिळते आणि वरती जी आहेत टॉपला चिकटली ती हीट लॉस करतात आणि परत ते खाली येतात. असं एक सायकल कंप्लीट व्हायला लागतं. हे जे कंप्लीट सायकल झाल्यामुळे काय होतं की तुमच्या बॉडीमध्ये हळूहळू ना सगळ्याच्या सगळे मॉलिक्युल्सना एनर्जी मिळायला लागते. आणि जेवढं हीटरचं टेम्परेचर आहे त्याच्या नियरली इक्वल टू तुमचा रूमचं टेम्परेचर सेट व्हायला लागतं. लक्षात येते ना, रूमचं टेम्परेचर सेट व्हायला लागतं. आणि कसं आहे तुमचे ट्रान्सफॉर्मर्स असतात मोठे मोठे इलेक्ट्रिकल्स, ते काय करतात ऑइलमध्ये इमर्स केलेले असतात. तुमचे जे तुमचे काय जे ट्रान्सफॉर्मर्स असतात ना ते ऑइलमध्ये इमर्स केलेले असतात. का? कारण की त्या करंटमुळे ना खूप सारी एनर्जी हीट एनर्जी बाहेर पडत असते. कारण रेजिस्टन्स असतो ना तुमच्या वायर्सना, जेवढा करंट जास्त तेवढ्याच रेजिस्टन्सद्वारे तुमची एनर्जी बाहेर पडणार आहे, हीट बाहेर पडते. आणि ती हीट तुमची डेसिपेट करण्याचं काम कोण करतं, ऑइल करतं. कशाचं प्रोसेस ना, कन्व्हेक्शननं. म्हणजे वायरमध्ये जी हीट तयार झाली आहे ते ऑइलचे मॉलिक्युल स्वतः घेतात, वरती येतात, दुसऱ्या कूलर टँक असतो तिथं, त्या कूलर टँकला एनर्जी देतात आणि परत खाली येतात. म्हणजे हे तुमचं एक कन्व्हेक्शन करंट सेट होतो ऑइलच्या मॉलिक्युल्समध्ये. मग ते तुम्हाला ॲक्च्युली फायद्याचं होतं की टेम्परेचर त्याचं कमी व्हावं ट्रान्सफॉर्मरचं. ठीक आहे, लक्षात येतं आहे? हां, हे झालं तुमचं कन्व्हेक्शनचं टोटल. हे तुमचं कन्व्हेक्शनचं ॲप्लिकेशन आणि हे आहे. आणि लास्ट सेक्शन येतो तुमचा रेडिएशन.
काय होतो रॅडिएशन. आता रॅडिएशन म्हणजे नथिंग बट खूप काही वेगळं नाही आहे, सोपंच आहे. रेडिएशन सिंपल आहे. रेडिएशनमध्ये काय होतं की तुम्ही आता पण बघितलं असेल की सनमधनं किंवा तुम्ही ज्यावेळी सकाळी उन्हात बसता, सकाळी उन्हात बसताना काय झालेलं असतं की इकडून काही एनर्जी येते ना, उन्हात बसल्यावर तुम्हाला काहीतरी गरम जाणवतं, त्वचेवर चटके वगैरे बसतात, ते कोणाची एनर्जी असते, या सनची. आता कसं आहे, सन टू अर्थमध्ये ना बराच मोठा व्हॅक्युमचा सेक्शन आहे किंवा त्याला फ्री स्पेस असं म्हणतो. मग काय होतं आहे की तुमची एनर्जी इकडून ते इकडं कशा फॉर्ममध्ये येते आहे, तर तो जो मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट आहे त्याला म्हणतात इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. आता ह्याचा आपल्याला कंप्लीट स्टडी आहे ना, तो 12वीला आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्सचा कंप्लीट स्टडी आपल्याला 12वीला आहे. त्यावेळी आपण बघू EM वेव्स काय असतात, कशा असतात. फक्त आता एवढं लक्षात ठेवा की तुमच्या अमाऊंट किंवा जे एनर्जी ट्रान्सफर इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स ज्यावेळी होते त्यावेळी त्या मोड ऑफ ट्रान्सपोर्टला आपण काय म्हणतो, रॅडिएशन म्हणतो. रॅडिएशन म्हणजे तुमची एनर्जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्सच्या फॉर्मॅटमधनं जाते. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हला ट्रान्सफर होण्यासाठी तुम्हाला कुठलंही मीडियम लागत नाही. मीडियम लागत असताना तर आपल्याला सन टू अर्थ एनर्जी कधीच मिळाली नसते. म्हणजे काय होतं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या प्रोपोगेशनसाठी तुम्हाला कुठलं मटेरियल मीडियम लागत नाही. याचा अर्थ तुमची रॅडिएशन किंवा जी एनर्जी ट्रान्सफर होण्यासाठी कुठलंही मीडियम लागत नाही. आणि अजून एक प्रॉपर्टी अशी आहे की ना, तुमचं ज्या मीडियममधनं फ्लो होतं आहे, तुमचं ज्या मीडियममधनं रॅडिएशन फ्लो होतं आहे ना, त्या फ्लोचं किंवा त्या मीडियमचं टेम्परेचर कधी वाढत नाही. त्या मीडियमचं टेम्परेचर कधी वाढत नाही. ज्या बॉडीला हे होणार आहे, ज्या बॉडीवर इन्सिडंट होणार आहे त्याचं टेम्परेचर वाढेल, पण अदलंमधलं जे मीडियम आहे त्याच्यामध्ये ट्रान्सफर होत नाही. आता ते का सांगतो. कसं होतं की हे जे रॅडिएशन आहेत ना, ते नथिंग बट कशामुळे असतात की ज्यावेळी तुमचा एखादा मॉलिक्यूल खूप रिगरस पद्धतीनं व्हायब्रेट होत असतो ना, एखादा मॉलिक्यूल ना तुमचा व्हायब्रेट होत असतो, त्यावेळी तो काय करतो की एनर्जी इमिट करतो. कशामध्ये, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या फॉर्मॅटमध्ये. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या फॉर्मॅटमध्ये ना तो एनर्जी काय करतो, ट्रान्सफर करतो. आणि काय होतं की ज्यावेळी दुसरा एखादा ऑब्जेक्ट, दुसरा एखादा ॲटम ना ज्यावेळी ही एनर्जी इन्सिडंट करून घेतो ना, त्यावेळी तो देखील त्याच फ्रिक्वेन्सीनं व्हायब्रेट व्हायला लागतो. काय होतो, व्हायब्रेट होतो. व्हायब्रेट व्हायला लागतो याचा अर्थ तो ही जी एनर्जी आहे हा यानं ॲब्सॉर्ब केली आणि ॲब्सॉर्ब केल्यानंतर तो व्हायब्रेट व्हायला लागला. व्हायब्रेट व्हायला लागला याचा अर्थ तुमचं टेम्परेचर वाढलं असं म्हणतो आपण. आता तुम्हाला क्वेश्चन असा येईल की सॉलिडमध्ये पण आपण बघितलं आहे की व्हायब्रेट होत आहेत, लिक्विडमध्ये पण आता होतातच व्हायब्रेट. मग याचा अर्थ तिथं पण रॅडिएशन लॉस होतो का, होतो. तुमचे रॅडिएशन लॉसेस होतं. मग आपल्याला दिसत का नाहीत, सांगतो. कसं आहे की बॉडी आहे ना आपल्या, सगळ्या बॉडीज तुमचे रॅडिएशन इमिट करतात. तुमची बर्फाचा ट्रे देखील तुमचा रॅडिएशन इमिट करत असतो. रॅडिएशन इमिट करत असतात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स इमिट करत असतात सगळे, इवन तो बर्फाचा ट्रे देखील. फक्त कसं आहे की त्यांचा जो स्पेक्ट्रम आहे तो वेगळ्या रिजनमध्ये असतो. आता आपण मेटलचं बॉल बघितलं आहे, मेटलच्या बॉलला जसं आपण तापवतो तसं तो पहिल्यांदा कसा होतो, रेड होतो, मग येलो होतो, मग व्हाईट होतो, बघितलं ना आपण ते. मग ते काय झालं की त्याचे कलर बदलत आहेत, बरोबर. ते कलर बदलत आहेत म्हणजे हे कशाचं इंडिकेटर असतं की त्याचं टेम्परेचर बदलायला लागते. म्हणजे कसं आहे की ज्यावेळी खूप मोठं टेम्परेचर असेल ना, त्यावेळी तुम्हाला मे बी मेटल्सचे कलर्स दिसायला लागतात, तुमचे ते दिसायला लागतात. लोअर टेम्परेचरला कसं असतात की तुमचे जे कलर, जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन येत आहेत ते कशात, IR रिजनमध्ये आहेत. IR, इन्फ्रारेड, मायक्रोवेव्ह या रिजनमध्ये असतात. पण ज्यावेळी आपण तापवतो, खूप जास्त तापवतो, त्यावेळी ना इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ज्या इमिट होत आहेत त्या कशा असतात, विजिबल रिजनमध्ये. विजिबल रिजनमध्ये विबग्योर जे आहेत कलर्स आपले, त्या कलर्समध्ये त्याला बाहेर पडतात. म्हणजे एक थिअरी अशी आहे की बॉडी किंवा प्रत्येक ऑब्जेक्ट जो युनिवर्सचा आहे ना, तो काय करतो, रॅडिएशन इमिट करतो. रॅडिएशन इमिट करतो. आणि अजून एक आहे की प्रत्येक बॉडी कशी आहे, प्रत्येक बॉडीना रॅडिएशन ॲब्सॉर्ब करते.
रेडिएशन ॲब्सॉर्ब करते. फक्त ते कशावर डिपेंड असतं, दोघांचं टेम्परेचरवर डिपेंड असतं. टेम्परेचरवर डिपेंड असतं म्हणजे कसं असतं की आता हा तुम्हाला ॲक्च्युली लॉ नाही आहे, फक्त इन्फॉर्मेशनसाठी सांगतो. कसं आहे तुमचं हे काय तर बॉडी आणि ही सराउंडिंग आहे. काय आहे, बॉडी आणि सराउंडिंग आहे. आता या थेरीनुसार कसं आहे तुमचं की समजा बॉडी T1 टेम्परेचरला आहे आणि सराउंडिंग T2 टेम्परेचरला आहे. तर हा सेक्शन कसा आहे तुमचा की बॉडी आहे ना तुमची, ही बॉडी तुमची हे रेडिएशन इमिट पण करतं आणि ॲब्सॉर्ब पण करतं. फक्त डिपेंड कशावर असतं की तो ॲब्सॉर्प्शनचा रेट जास्त आहे की इमिशनचा रेट जास्त आहे, कशावर, तर या टेम्परेचरवर डिपेंड असतं, सराउंडिंग आणि बॉडीचा. जर बॉडीचं टेम्परेचर हे सराउंडिंगपेक्षा लेस असेल, सराउंडिंगपेक्षा लेस असेल तर बॉडीचा ॲब्सॉर्प्शनचा रेट जास्त असतो. बॉडी जास्त ॲब्सॉर्ब करते रॅदर दॅन इमिट करण्यापेक्षा. ज्यावेळी बॉडीचं टेम्परेचर हे सराउंडिंगपेक्षा कमी असतं ना, त्यावेळी बॉडी जास्त ॲब्सॉर्ब करते. काय करते, जास्त ॲब्सॉर्ब करते रॅडिएशन रॅदर दॅन इमिट करण्यापेक्षा. आणि जर बॉडीचं टेम्परेचर हे सराउंडिंगपेक्षा जास्त असेल तर आपली काय होते की बॉडी रॅडिएशन इमिट करते. काय करते, बॉडी रॅडिएशन इमिट करते किंवा त्याचं रेट ऑफ रॅडिएशन जास्त आहे. कशापेक्षा, ॲब्सॉर्प्शन रेटपेक्षा. ध्यानात येतं आहे की चाललं आहे वरती, येत नाही. हां, एवढं लक्षात ठेवायचं की बॉडी, सगळ्या बॉडीज आहेत युनिव्हर्सतल्या त्या ॲब्सॉर्ब पण करतात आणि इमिट पण करतात. फक्त रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन आणि इमिशन कशावर डिपेंड असतो, दोघांच्यामधला टेम्परेचर डिफरन्स त्या बॉडी आणि सराउंडिंगमधला. जर बॉडीचं टेम्परेचर जास्त असेल सराउंडिंगपेक्षा तर त्याचा रेट ऑफ इमिशन जास्त असणार आहे रॅदर दॅन रेट ऑफ ॲब्सॉर्प्शनपेक्षा. आणि जर बॉडीचं टेम्परेचर सराउंडिंगपेक्षा कमी असेल तर बॉडीचा रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन जास्त आहे रॅदर दॅन इमिशनपेक्षा. येते ध्यानात. हां, आणि ज्यावेळी बॉडी स्टेडी स्टेट ॲक्वायर करते म्हणजे टेम्परेचर ऑफ सराउंडिंग आणि इमिशन सराउंडिंग आणि बॉडीचं टेम्परेचर सेम होतं, त्यावेळी रेट ऑफ इमिशन इक्वल टू रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन असतं. ही थिअरी आपण ॲक्च्युली मोस्टली कशात यूज करतो, रॅडिएशनमध्ये. कशामध्ये, रॅडिएशनमध्ये. जर आपलं सराउंडिंगचं टेम्परेचर जास्त असेल तर ते जे रॅडिएशन आहे ते ॲब्सॉर्ब करते बॉडी. काय करते, ॲब्सॉर्ब करते बॉडी. आणि या दोघांचं टेम्परेचर सेम होतं. सिमिलरली जर आपलं बॉडीचं टेम्परेचर जास्त असेल तर इन फॉर्म ऑफ रॅडिएशन एनर्जी बाहेर पडणार सराउंडिंगमध्ये. कधीपर्यंत, जोपर्यंत बॉडी आणि सराउंडिंगचं टेम्परेचर इक्वल होत नाही तोपर्यंत. ही झाली तुमची रॅडिएशन ऑफ मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ एनर्जी. लक्षात आलं. आता लास्ट पार्ट आहे तुमचा कुठला, न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग. काय चॅप्टर संपतोय आज. हां, लास्ट पार्ट आहे तुमचा न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग. काय केलं आपण की एक कॅलोरीमीटर घेतला आहे. मगाशी आपण जे कॅलोरीमीटरचे बघितलं होतं ना इन्स्ट्रुमेंट, याच्या आधी काय केलं, कॅलोरीमीटरनं आपण मध्ये बॉइलिंग वॉटर टाकलं. काय केलं, बॉइलिंग वॉटर टाकलं. आणि ह्याच्यामध्ये काय केलं, एक थर्मामीटर टाकलं. आणि ह्या थर्मामीटरनं आपण दर 5 मिनिट्सला काय करतोय, किंवा दर मिनटाला म्हणूया आपण, दर मिनटाला काय केलं आहे, त्याचं टेम्परेचर मेजर करतो. काय केलं मी, कॅलोरीमीटरमध्ये 100 डिग्री बॉइलिंग वॉटर घेतलं आहे आणि ते ठेवलं आहे. आणि इथं काय केलं मी, थर्मामीटर टाकला ह्याच्यात. आणि काय केलं की दर 1 मिनटाला त्याचं टेम्परेचर नोट करतो मी. काय करतोय, टेम्परेचर नोट करतो. टेम्परेचर नथिंग बट त्याची हीट सांगतो आपण. हीट इनडायरेक्ट पद्धतीने आपण मेजर करतो टेम्परेचर घेऊन. काय होतं की हे हळूहळू कूल व्हायला लागणार, कळत ना. बॉइलिंग वॉटर आहे ते हळूहळू स्वतःची एनर्जी लूज करायला लागेल. स्वतःची एनर्जी लूज करायला लागलं की त्याचं टेम्परेचर कमी होत जाणार, बरोबर ना. की त्याची जेवढी एनर्जी जास्त तेवढी त्याची टेम्परेचर जास्त असणार. त्यामुळे आता एनर्जी लॉस करतो याचा अर्थ त्याचं टेम्परेचर कमी होत येणार. मग आपण हे कमी कुठपर्यंत करायचं, जोपर्यंत आपलं टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअसपर्यंत डिक्रीज होत नाही, म्हणजे रूम टेम्परेचरपर्यंत येत नाही. जर आपण त्यावेळी टेम्परेचर वर्सेस टाईमचा जर ग्राफ काढला, आपण काय काढलं मी, टेम्परेचर वर्सेस टाईमचा जर ग्राफ काढला आपण, तर उठा
सकाळ झाली. काय झालं की आपण जर टेम्परेचर वर्सेस टाईमचा ग्राफ जर काढला ना तर काय होतं, तुमचा ग्राफ असा येतो. कसा? असा येतो. आणि एखाद्या स्पेसिफिक टायमिंगला काय काढला आपण, त्याचा स्लोप काढला. काय काढला? स्लोप काढला. आणि हा स्लोपला आपण काय म्हटलं की dt बाय dt. dt बाय dt. एखाद्या पॉईंटला प्रत्येक सेकंडला आपण जर हे काढला, काय म्हणतात ते, स्लोप काढला प्रत्येक मिनिट्सला. तर हा एका स्पेसिफिक टायमिंग टीला घेतलेला आहे आपण. स्पेसिफिक टायमिंग टीला त्या रिजनमध्ये, छोट्याशा रिजनमध्ये आपण काय काढलं आहे, स्लोप काढला. आणि त्या स्लोपला म्हटलं आहे dt बाय टी. आता जर आपण हाच जर dt बाय dt वर्सेस टाईमचा जर ग्राफ काढला, म्हणजे काय म्हटलं मी, आता ह्या स्पेसिफिक या सेक्शनला काढला आहे ना आता स्लोप. मग सिमिलरली इथं काढू शकता, इथं काढू शकता, इथे काढला आपण, प्रत्येक ह्याचा स्लोप काढला. तर हा ग्राफनं कसं येतो, स्ट्रेट लाईन येतो. काय होतो? स्ट्रेट लाईन येतो. ही जी क्वांटिटी काढली आहे एका स्पेसिफिक टायमिंगला टीला, एका स्पेसिफिक टायमिंगला ही जी क्वांटिटी काढली आहे आणि विथ रिस्पेक्ट टू टाईम जर आपण ग्राफ काढला, हे प्रत्येक टायमिंगला काढलेलं आहे. हे टायमिंग इथं घेतलं आपण आणि त्याच्यावरून जर ग्राफ काढला आपल्याला स्ट्रेट लाईन मिळतं. सॉरी, हे असं आहे. टी मायनस टी नॉटला जर आपण काढला, समजा dt बाय dtचा आपण टी मायनस टी नॉटला जर ग्राफ काढला, टी मायनस टी नॉट म्हणजे टेम्परेचर डिफरन्समधलं, तुमचं एखाद्या स्पेसिफिक टायमिंगला रेट ऑफ चेंज ऑफ आपण चेक केला आहे. काय केलं आहे? रेट ऑफ चेंज ऑफ टेम्परेचर बघितलं आहे. आणि त्या स्पेसिफिक टायमिंगला आपलं टेम्परेचर कसं आहे, कॅपिटल टी एवढं आहे आणि सराउंडिंगचं टेम्परेचर टी नॉट एवढं आहे असं म्हणूया आपण. त्या स्पेसिफिक टायमिंगला आपण dt बाय dt घेतला आहे आणि त्याच टायमिंगला आपलं वॉटरचं टेम्परेचर किती आहे आणि सराउंडिंगचं टेम्परेचर किती आहे या दोघांमधला डिफरन्स घेतला आहे. तर तो आपल्याला स्ट्रेट लाईन मिळतो. काय मिळतो? स्ट्रेट लाईन मिळतो. याचा अर्थ काय होतो की dt बाय dt म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ टेम्परेचर. ज्यावेळी आपण कॅपिटल टीचा विथ रिस्पेक्ट टू टी डिफरन्शिएशन घेतो, म्हणजे काय, रेट ऑफ चेंज ऑफ टेम्परेचर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी मायनस टी नॉट. म्हणजे त्या टाईमला आणि सराउंडिंग, त्या टायमिंगला बॉडीचं आणि त्या सराउंडिंगचं टेम्परेचर आहे, या दोघांच्या डिफरन्सवर डिपेंड असणार आहे. कसा? रेट ऑफ चेंज ऑफ टेम्परेचरचं. रेट ऑफ चेंज ऑफ टेम्परेचरचा कशावर डिपेंड असणार आहे की त्या टेम्परेचर डिफरन्सवर असणार. कोणाचा? सराउंडिंग आणि बॉडीच्या. लक्षात येतं आहे? मॅथमॅटिकली काय सांगतो आपण, किंवा बाय डेफिनेशन काय सांगतात की रेट ऑफ लॉस ऑफ टेम्परेचर, रेट ऑफ लॉस ऑफ एनर्जी असंही म्हणू शकतो काही वेळा आपण. रेट ऑफ लॉस ऑफ टेम्परेचर और रेट ऑफ डिक्रीज ऑफ टेम्परेचर. का म्हणतोय मी? कारण तुमचं आता बॉडीचं टेम्परेचर खालीच येणार आहे, वरती जात नाही, वरती जाणारच नाही. कारण आपलं सराउंडिंग काय 120-140 डिग्रीला कधीच नसतं. सराउंडिंगला आपलं 25-30च्या दरम्यान असतं. आपण बॉइलिंग वॉटर 100 डिग्री सेल्सिअस. त्यामुळे आपण म्हणतो रेट ऑफ लॉस ऑफ टेम्परेचर किंवा रेट ऑफ लॉस ऑफ हीट जे म्हणतो इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिफरन्स बिटवीन बॉडी अँड अ सराउंडिंग टेम्परेचर. डिफरन्स बिटवीन बॉडी अँड सराउंडिंग टेम्परेचर म्हणतो. म्हणजे मॅथमॅटिकली कसं लिहितात तुमचं, dt बाय dt ॲट टाईम टी, एक स्पेसिफिक टायमिंग टीला इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर डिफरन्स बिटवीन बॉडी अँड सराउंडिंग. बॉडी अँड सराउंडिंग हे बॉडीचं टेम्परेचर ॲट अ टाईम टीला आणि टी नॉट हे सराउंडिंगला टेम्परेचर. मग हे काय मिळणार तुम्हाला, dt बाय dt इक्वल टू c इंटू टी मायनस टी नॉट. काय म्हणतात? टी मायनस टी नॉट. हे तुमचं मॅथमॅटिकली झालं. काय आलं? मॅथमॅटिकली झालं. म्हणजे रेट ऑफ लॉस ऑफ टेम्परेचर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिफरन्स बिटवीन बॉडी अँड टेम्परेचर, बॉडी अँड सराउंडिंग टेम्परेचर. आणि सी इज द कॉन्स्टंट. या सी कॉन्स्टंटला कशाबरोबर डील करायचं मी सांगतो नंतर एक्झामच्या वेळी. ठीक आहे? हा तुमचा न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग आहे. फक्त गिवन काय आहे की हा टेम्परेचर डिफरन्स स्मॉल पाहिजे. तुम्हाला हा टेम्परेचर डिफरन्स 120-130 डिग्री सेल्सिअस एवढा चालणार नाही.
हा टेम्परेचर डिफरन्स मे बी 30 to 50 दरम्यान सफिशियंट आहे. तुमच्या बॉडी अँड सराउंडिंगमधलं जे टेम्परेचर डिफरन्स आहे ते 30 to 50च्या रेंजमध्ये असेल तर हा लॉ व्हॅलिड होतो. हे जर तुम्ही 100, 125, 150 या रेंजमध्ये गेला डिफरन्स तर चालणार नाही. हा लॉ तिथं व्हॅलिड होत नाही. लक्षात आहे. मॅथमॅटिकली फक्त आपल्याला याचं हे स्टेटमेंट आणि ओरिजिनल स्टेटमेंट लक्षात ठेवायचं. लक्षात आलं. ह्याच्यावरून आपल्याला सांगतात रेट ऑफ लॉस ऑफ टेम्परेचर, रेट ऑफ डिक्रीज इन टेम्परेचर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर डिफरन्स ऑफ अ बॉडी अँड सराउंडिंग. एवढा आहे, छोटंसं लॉ आहे आणि त्याच्यावरून मॅथमॅटिकली आपण असं म्हटलं. ठीक आहे, कळालं एवढं ते. ठीक आहे, हा चॅप्टर तुमचा इथं संपतोय आज. ह्याचे प्रॉब्लेम्स बघायचे आहेत आपल्याला. आज 1-2 घेऊया, उरलेले नंतर घेऊया. हो घ्यायचे आहेत आज 1-2 घेऊया प्रॉब्लेम्स. आणि यातले ना जर 1-2 बाहेरचे देतो, यातले उद्या बघूया नेक्स्ट लेक्चरला. ठीक आहे. ह्याच्या नोट्स देतो मी, चिंता करू नका. लई घाई नाही आपल्याला, आहेत करून ठेवलेत मी, प्रिंट काढून द्यायचे आहेत फक्त. चॅप्टर तरी लक्षात आला ना, काय काय केलं ते. 2 प्रॉब्लेम्स घ्या मग आपण पुढे जाऊया. लिहा. प्रॉब्लेम नंबर 1 बुकमध्ये नाही आहे प्रॉब्लेम, शोधू नका त्यात. 2 लिक्विड्स A and B are at a 32 degrees Celsius, are at a 32 degrees Celsius and 24 degrees Celsius and 24 degrees Celsius when mixed in equal masses the temperature of a mixture is found to be 28 degrees Celsius. 28 degrees Celsius. Their specific heat are in a ratio of काय काय गिवन दिले तुम्हाला. एका बॉडीचं इनिशियल टेम्परेचर दिलं आहे, दुसऱ्या बॉडीचं दिलं आहे, फायनल टेम्परेचर दिलं आहे, मासेस इक्वल म्हटले आहेत. करेक्ट. हां, आता ह्या टर्म्स कुठल्या फॉर्म्युल्यामध्ये आहेत काय, जी गिवन आहे. आणि काय काय विचारलं, स्पेसिफिक हीट विचारले ना, स्पेसिफिक हीटचे रेशिओ विचारल्यात. कुठल्या फॉर्म्युल्यामध्ये आहेत एक्झिस्टमध्ये एकाच वेळी. असा कुठला फॉर्म्युला आहे का ज्याच्यामध्ये तुमचं मास एक्झिस्ट आहे, टेम्परेचर एक्झिस्ट आहे, स्पेसिफिक हीट एक्झिस्ट आहे. कुठला आहे की नाही फॉर्म्युला एखादा जिथं मास, स्पेसिफिक हीट, टेम्परेचर डिफरन्स एक्झिस्ट आहे. फक्त या 3 क्वांटिटीज. स्पेसिफिक हीटचा फॉर्म्युला बघ जरा, काय दिलं आहे डेरिव्हेशन देताना मी. इनिशियल स्पेसिफिक हीटचं काढा. स्पेसिफिक हीटच्या पॉईंटमध्ये जरा बघा, Q इक्वल टू काय, अल्फा इंटू मास इंटू अल्फा. कुठनं अल्फा काय, अल्फा नाही एस असणार. तो कुठला पॉईंट आहे तो, तिथं एस आहे आणि ते अल्फाने प्रपोर्शनल आहे. अल्फा काय म्हणालायस, प्रपोर्शनल आहे ते Q इज प्रपोर्शनल टू मास इंटू डेल्टा टी असं म्हटलं मी. ते अल्फा नाही येतो. एवढी नावं विसरू नका राजा. हो हां, फॉर्म्युला तर बरोबर आला आहे जवळपास. हां, फॉर्म्युला काय आपला, Q इज इक्वल टू M इंटू एस इंटू डेल्टा टी. बरोबर ना. हां,
आता इथं काय आहे, 2 आहेत, कशा 2 सिस्टीम आहेत, ए आणि बी. काय केलं आहे, दोघांना मिक्स केलं आहे. आणि आपला मिक्स केलं आहे याचा अर्थ काय म्हटलं आपण, जसं आपण कॅलोरीमीटरमध्ये केलं होतं एक्सपेरिमेंट सेट करताना, की एक हॉट सॉलिड काय केलेला, वॉटरमध्ये टाकलेला आणि काय केलं, हलवलं होतं वॉटरला, कधी टेम्परेचर इक्वेट होईपर्यंत. तिथं काय झालं होतं की सॉलिडनं हीट कोणाला दिली होती, वॉटरला दिली होती. इथं पण तेच केस झाले आहे. काय झालं आहे, तुमचे 2 सिस्टीम आहेत ए आणि बी, दोघांना मिक्स केलं आहे आणि काय झालं आहे की एक सिस्टीम दुसऱ्याला एनर्जी देणार आता आणि दुसरा ॲब्सॉर्ब करणार. मग आपलं कॅलोरीमीटरचं इक्वेशन काय आहे, हे काय आहे, प्रिन्सिपल हीट गेन्ड इक्वल टू हीट ॲब्सॉर्ब, सॉरी हीट लॉस्ट. काय, हीट गेन्ड इज इक्वल टू हीट लॉस्ट. हे कॅलोरीमीटरचं प्रिन्सिपल आहे ना ध्यानात, लक्षात ठेवायचंच आहे, दुसरा ऑप्शन नाही आपल्याकडं. हीट गेन्ड इक्वल टू हीट लॉस. ठीक आहे. मग आता ह्याचं टेम्परेचर सर्वात जास्त कोणाचं आहे, एचं आहे, करेक्ट. एचं टेम्परेचर जास्त आहे रादर दॅन बीपेक्षा, त्यामुळे हीट लॉस कोण करणार, ए लॉस करणार आहे कारण त्याच्याकडे जास्त अमाऊंट ऑफ एनर्जी आहे. आणि ॲब्सॉर्ब कोण करणार, बी सिस्टीम. मग हीट गेन करण्यासाठी, हीट गेनिंगसाठी आपल्याला काय लागेल, पहिल्यांदा बी सिस्टीमसाठी अमाऊंट ऑफ एनर्जी किती ॲब्सॉर्ब झाली ती कशावर डिपेंड असणार आहे, मास. क्यू म्हणजे इथं क्यू असणार आहे तुमचा, काय असणार आहे की एनर्जी ॲब्सॉर्ब. हा फॉर्म्युला आहे तो एनर्जी ॲब्सॉर्प्शन आणि इमिशन दोघांसाठी पण आहे, दोघांसाठी पण सेम आहे. मग आता आपल्याला काय झाले आहे, हीट गेन केलं आहे कोणी, बी सिस्टीमनं. मग बी घेतला, त्याचा स्पेसिफिक हीट आपण SB आहे असं म्हणू. नंतर टेम्परेचर डिफरन्स, कुठलं, फायनल मायनस इनिशियल. काय करायचं, फायनली किती होतं, 28 डिग्री सेल्सिअस तयार होतं आणि आपलं आहे किती टेम्परेचर, 24 एवढं. मग तुमचं मोठ्यातून लहान वजा करायचा. सर्वात शॉर्ट म्हटलं की मोठ्यातून लहान वजा करायचा. डेल्टा टी लिहिताना काय करायचं, मोठ्यातून लहान वजा करायचा. इक्वल टू हीट कोणी लॉस्ट केली असणार, एनं. कोणी, एने लॉस केली असेल. मग आपल्याला एचं मास किती आहे, MA एवढा आहे, त्याचं स्पेसिफिक SA म्हणूया. आणि डेल्टा टीवाला टेम्परेचरमधला डिफरन्स तो कसा काढणार, हायर टू लोअर, म्हणजे 32 डिग्री सेल्सिअस मायनस 28 डिग्री सेल्सिअस. मोठ्यातून लहान वजा केलं मी सर, मोठ्यातून लहान वजा केलं सरळ. डेल्टा टी काढताना म्हणजे काय करायचं की जर गेन करत असेल तर काय म्हणणार आपण, गेन करत असेल त्यावेळी फायनल टेम्परेचर हे इनिशियलपेक्षा जास्त असणार आहे, म्हणून आपण फायनल मायनस इनिशियल घेतो, म्हणजे 28 मायनस 24 घेतले. आणि ज्यावेळी लॉस्ट करतो त्यावेळी त्याचं इनिशियल टेम्परेचर जास्त असणार आहे. कसं, ज्याच्या स्वतःकडे एनर्जी जास्त असणार ना, त्यामुळं तो टेम्परेचर जास्त असणार आहे. मग त्यातून आपण सराउंडिंगचं टेम्परेचर मायनस करायचं, मग ते इथे येतं. किंवा शॉर्ट अँड स्वीट म्हटलं तर मोठ्यातून लहान वजा करायचं. एवढं तरी लक्षात राहील ना, डेल्टा टी काढताना मोठ्यातून लहान वजा करायचं. फक्त मोठं कुठलं घ्यायचं बघायचं, फायनल आणि इनिशियलमधलं जे मोठं आहे ते घ्या, नाही तर हे कुठंतरी अजून दुसरं करत बसा. ठीक आहे. आता इक्वल मासेस म्हटलं ना आपण प्रॉब्लेममध्ये, मी काय म्हटलं आहे, दोन्ही इक्वल मासेस आहेत, मग MB कॅन्सल होईल. मग हे काय होणार, SB इंटू 28 मायनस 24 किती, 4 होणार. SA इंटू हे 4 होतं, हे दोन्ही 4 कॅन्सल. मग SB इक्वल टू SA होतं, म्हणजे नथिंग बट SA डिवायडेड बाय SB इक्वल टू किती होणार, 1. याचा अर्थ काय होतो की SA आणि SB मधला रेशिओ 1:1 आहे. कसं आहे, रेशिओ 1:1 आहे, म्हणजे कसं 1 डिवायडेड बाय 1. यालाच म्हणतो आपण SASB इज 1:1. लक्षात येतं आहे कसा यूज करायचा प्रिन्सिपलचा, लिहा. इतना असा प्रॉब्लेम आहे, लिहा पटपट, वेळ लावू नका. अजून एक प्रॉब्लेम आहे, छोटासा मोठासा. डन. दुसरा प्रॉब्लेम घ्या. जेवर आले तर उदारगत आले का सोडवायचे आहेत.
5 kg ऑफ 5 kg ऑफ H2O किंवा वॉटर म्हणूया आपण, 5 kg ऑफ वॉटर ॲट 10 डिग्री सेल्सियस, ॲट 10 डिग्री सेल्सियस is added to is added to 10 kg of water, 10 kg of water at a 40 degree Celsius, at a 40 degree Celsius, at a 40 degree Celsius, neglecting heat capacity of vessel and other losses, the equilibrium temperature will be, फाइंड आउट करायचं आहे. आता इथं काय दिसते तुम्हाला, 2 वॉटर्स आहेत, 2 मग आहेत. लक्ष द्या रे, जेवर उदाहरणागत करू नका काही. हां, 2 काय आहेत आपल्याकडे, वॉटर वेसल्स आहेत. एकामध्ये 5 kg वॉटर आहे, दुसऱ्यामध्ये 10 kg वॉटर आहे. 5 kg वॉटर किती आहे, 10 डिग्री सेल्सियसला आहे, आणि बी किती असणार आहे, 40 डिग्री सेल्सियसला. आपण काय केलं, या दोघांना मिक्स केलं आणि फायनल एक काहीतरी काढलं. फायनल समथिंग काढलेलं आहे. आता बी सेक्शनचं वॉटरचं टेम्परेचर जास्त आहे, करेक्ट. हां, मग त्याच्यामध्ये एनर्जी जास्त असणार आहे, हो की नाही. आणि ए सेक्शनमध्ये जेवढं वॉटर आहे त्याची एनर्जी कमी असणार आहे. मग आता या दोन्ही वॉटर्सना मिक्स केलं की इथले मोलिक्युल्स याला एनर्जी देणार की नाही. दोघांना मिक्स केलं मी, मग ह्याच्याकडची जी एक्सेस एनर्जी ती याला देणार ना की नाही. हां, त्याला म्हणतात हीट लॉस करणं. आणि इथले जे काय करतात, एवाले काय करतात, हीट गेन करतात. आणि मग समथिंग फायनल टेम्परेचर आपण ॲज्युम करूया की टी एवढं झाले तयार. काय म्हणूया आपण की आपल्याला काय म्हटलं, इक्विलिब्रियम टेम्परेचर म्हणजे कधी ज्यावेळी तुमचं हे दोन्ही मिक्स केल्यानंतर एक फायनल टेम्परेचर स्टेडी तयार होतं, ते तुमचं इक्विलिब्रियम टेम्परेचर. ते म्हणतात तुमचं इक्विलिब्रियम टेम्परेचर. ठीक आहे. मग इक्विलिब्रियम टेम्परेचर ज्यावेळी ॲक्वायर होतं त्यावेळी काय होतं तुमचं की हीट लॉस्ट इक्वल टू हीट गेन, की जेवढी हीट लॉस झाली आहे तेवढीच हीट गेन झाली आहे. आता हीट लॉस कोणी केली आहे, बी सिस्टीमनं, आणि गेन कोणी केली आहे, 10 डिग्री सेल्सियस म्हणजे एवाल्याने. मग फॉर्म्युल्यानुसार आपण त्यांना आता काय नावं दिलं ते बघू. ए सिस्टीमला आपलं टेम्परेचर T1 एवढं आहे आणि मास किती आहे, M1 एवढं आहे. तर दुसऱ्या सिस्टीमला टेम्परेचर T2 एवढं आहे आणि मास M2 एवढा आहे. आणि इक्विलिब्रियम टेम्परेचर म्हणूया की T एवढा आहे. ठीक आहे. मग फॉर्म्युला काय आहे तुमचा, हीट लॉस्ट सिस्टीम एनं किती लॉस केला बी सिस्टीमला लॉस किती याला किती आहे तुमचा M2T2, M2 नंतर SW. हे काय म्हटलं मी, वॉटरच्या बाबतीत म्हटले. मग वॉटरचं स्पेसिफिक येणार ना SW. नंतर हीट लॉस केली, हीट लॉस केले याचा अर्थ त्याचं टेम्परेचर जास्त आहे इक्विलिब्रियमपेक्षा त्याचं टेम्परेचर जास्त आहे. मग हे उरणार 40 - T इक्वल टू 40 - T. तुम्ही लॉस करताय असं तुमचं इनिशियल टेम्परेचर हे फायनल टेम्परेचरपेक्षा जास्त, इक्विलिब्रियम टेम्परेचरपेक्षा जास्त असणार आहे. आणि हीट गेन करताय याचा अर्थ M1SW इंटू तुमचं टेम्परेचर हे इक्विलिब्रियम टेम्परेचरपेक्षा कमी असणार आहे. कसं असणार आहे, कमी असणार आहे. मग हे म्हणणार आपण T- किती 10.
आलं. हे इक्वेशन कसं मांडलं कळालं. हे हीट लॉस्ट इक्वल टू हीट गेन म्हणजे क्यूचा फॉर्म्युला वापरला एनर्जीचा. दोन्ही वॉटर असल्यामुळे SW जाऊ दे तिकडं. आता M2 वेट किती आहे 10 आहे. किती 10 आहे. मग हे 40 - T इक्वल टू M1 किती आहे 5 आहे. 5 × T - 10. ठीक आहे. आता हे 5 आणि हे 10 कॅन्सल करता येईल ना आपल्याला. कॅन्सल करता येईल म्हणजे सांगतो काय म्हणणार मी. 5 × 1 = 1, 5 × 2 = 10. मग हे 2 × 40 - T इक्वल टू T - 10. मग हे होणार 80 - 2T इज इक्वल टू T - 10. ठीक आहे. मग टीच्या सगळ्या टर्म्स तिकडे नेऊया, 10च्या सगळ्या इकडे आणूया. मग हे होणार 80 + 10 इक्वल टू 2T + T. मग हे 90 इक्वल टू 3T होतं. मग फायनल टेम्परेचर काय म्हणणार 30 डिग्री सेल्सिअस. इक्विलिब्रियम टेम्परेचर किती आहे ना तुमचं 30 डिग्री सेल्सिअस. यातला की पॉईंट एवढाच आहे. हा की पॉईंट कुठला आहे. हीट लॉस इक्वल टू हीट गेन आणि हे फॉर्म्युला कसा सांगता येतो. ठीक आहे. हा फॉर्म्युला हे तुम्हाला सोडून दिले घ्याल. लक्षात आलं की पॉईंट कसं सोडवायचं लक्षात आलं आहे. ठीक आहे. आज आपला इथं चॅप्टर संपतो. काही प्रॉब्लेम्स आहेत ते नेक्स्ट ह्याला कंटिन्यू करूया. मग आज आपण काय काय बघितलं होतं की कंडक्शन प्रोसेस बघितली आहे, कन्व्हेक्शन प्रोसेस बघितली आणि रॅडिएशन प्रोसेस बघितली आणि न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग बघितले. मग या पूर्ण याच्यात आपण काय काय बघितले की हीट एक एनर्जी ट्रान्सफर आहे. काय तर ही एनर्जी ट्रान्सफर आहे आणि त्या हीटच्या मेजरमेंटसाठी आपण टेम्परेचर ही कन्सेप्ट यूज करतो. मग त्या हीटचा एखाद्या बॉडीला दिल्यावर तुम्हाला काय काय इफेक्ट होतो. एक टेम्परेचर वाढतं, सेकंड त्याचं एक्सपान्शन होतं. मग त्या एक्सपान्शनसाठी हीट एनर्जीसाठी तुम्हाला स्पेसिफिक हीट ही कन्सेप्ट मांडली आहे. म्हणजे किती अमाऊंट ऑफ एनर्जी दिल्यानंतर तुमचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसनं वाढू शकतं युनिट मास. ते म्हणजे स्पेसिफिक हीट झाली. मग असं तुम्हाला एखाद्या बॉडीच्यावरून डिफाईन करू शकता. मग बॅड कंडक्टर आहे की तुमचं गुड कंडक्टर आहे त्यानुसार तुम्ही पुढचे पॉईंट्स डिफाईन करू शकता. ठीक आहे. मग आपण मोड ऑफ ट्रान्सपोर्ट ऑफ एनर्जी बघितली आणि आजही 2 प्रॉब्लेम्स बघितले. उरलेले प्रॉब्लेम्स आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. ठीक आहे. आज इथं आपण थांबूया. थँक्यू.